हो सर. हो सर. आज कोण कुबल मॅडमच घेणार की तुम्ही घेणार आहे सर? नाही, मी घेणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम नमस्ते. आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना नमस्कार आणि ह्या क्लासमध्ये उपस्थित जे माझे सहअध्यायी आहेत त्या सर्वांनाही माझा नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत. त्याचबरोबर कुबल मॅडमना नमस्कार, हळदणकर मॅडमना नमस्कार आणि सर्व ज्येष्ठ जे कोणी आहेत इथे उपस्थित त्या सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांचं स्वागत. आज तर आपल्याला पारंपरिक ज्योतिषाच्या माध्यमातून कुंडलीचं विश्लेषण करून सांगणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की सरांनी आपल्या क्लासला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक कुंडली अतिशय उत्तम घेणार आहोत. तर त्यामध्ये एक मिनिट जरा एक बरं, सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला आजचा जो क्लास आहे, नमस्कार सगळ्यांना. आपले आदरणीय दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. आता कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलं, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. शिंदे मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत. आज आपण एक नवीन कुंडली शिकणार आहोत. तर त्या नवीन कुंडलीमध्ये असणारा जो काही भाग आहे तर त्या ह्याच्यातून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या माहिती पडतील आणि जेणेकरून की एखादी गोष्ट कशामुळे काय घडतं तर अंशात्मक योग आणि नवमांश याच्यावरती जास्तीत जास्त तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यावरती फलादेश द्यायचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला अचूक फलादेशासाठी अतिशय उत्तम हे होत आहे. म्हणजे चांगल्यापैकी फलादेश तुम्ही सांगू शकता. आणि आपला मुख्य क्लास काय आहे तर हाऊ टू रीड हॉरोस्कोप हा क्लास आहे. तर आत्ताची जी कुंडली आहे ही कुंडली एक फार मोठे ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी बरीचसे म्हणजे पहिला पब्लिक प्रॉसिक्युटर राहिल्यानंतर त्यांनी स्वतंत्र त्यांचं हे सुरू केलं आणि अतिशय नावाजलेले ॲडव्होकेट आहेत. आपल्याला काय पाहायचं असतं की एखादी व्यक्ती जर जन्माला येते त्यावेळेला त्याचं प्रोफेशन, त्याचा कल, त्याच्यामध्ये होणारी प्रगती ही कशा माध्यमातून त्या व्यक्तीच्या जीवनात घडली असेल तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर अवश्य विचारायचे, काही त्याच्यामध्ये हे करायचं नाही. पण असं आहे की लोकांना डिस्टर्ब होणार नाही, पण प्रश्न विचारताना व्यवस्थित प्रश्न विचारा आणि तुमचा अभिप्राय जो आहे ते तुम्हाला काय वाटतं. मुख्यतः आपला क्लास असा आहे की तुम्हाला काय वाटतं, कशामुळे हे घडलं असेल, काय घडलं असेल याच्यावरती आपण प्रतिसाद घेणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्या ह्याच्यामध्ये आता मॅडम कुंडली लावतील. पहिल्यांदा तारीख लावतील. तारीख लावल्यानंतर तारीख नोंद करून घ्या. तारीख आहे 22 ऑगस्ट 1955. सकाळी 3:21 मिनिटाचा जन्म आहे भुसावळचा. 22 ऑगस्ट 1955 सकाळी 3:21 भुसावळ, महाराष्ट्र. मॅडम महादशा मी केलेले नाही आहेत. तर आता तपस्वी मॅडम आहेत, त्यांच्या हातात जर असेल मोबाईल. महादशा सांगता येतील जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तर ही तारीख लिहून घेतली का तुम्ही सगळ्यांनी? होय सर. हो सर. थँक्यू थँक्यू. काय झालं सर मॅडम? 22 ऑगस्ट 1955 3:21 सकाळी भुसावळ. आता बोर्ड लावलाय तो व्यवस्थित दिसतोय का मॅडम? इतरांना हो सर. हो दिसतोय सर. दिसतोय सर. आता कुंडली लावा मॅडम. मिथून लग्नाची कुंडली आहे, होय होय 27 अंशाची. बघा कुंडली दिसते तुम्हाला? बरोबर दिसते का? हा दिसते बरोबर. मॅडम. हो दिसते मॅडम. व्यवस्थित दिसते. ठीक आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही तो कालसर्प योग वगैरे वगैरे ह्या
ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. मुळामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की जातक हा मिथुन लग्नाचा आहे, मिथुन लग्न आणि मिथुन नवमाशाचा आहे. आता तुमच्यासमोर काय आणायचं आहे लगेच की मिथुन लग्न म्हणजे काय, तर इंटेलेक्च्युअल. मिथुन लग्न अतिशय, ज्याला आपण म्हणतो विज्ञान आणि सगळं ज्ञान, अतिशय ज्ञानी व्यक्ती असतात मिथुन लग्नाच्या आणि व्यावसायिक असतात. आणि जे काही आपल्याकडे जे ॲडव्होकेट्स आहेत ते बहुतेक कन्या आणि मिथुन लग्नाच्याच ह्याच्यामधले मोडतात आणि कुंभ, तर ह्याच्यामध्ये हे मिथुन लग्नाचे आहेत. आता ही जी ग्रहस्थिती आहे तर तुम्हाला एक थोडंसं हे देतो की गुरु कर्केला उच्चीचा आहे आणि शनी तुळेला उच्चीचा आहे. ही जी उच्चची जी स्थिती आहे ते 22 अंशाचा शनी आहे आणि 21 अंशाचा बरोबर गुरु आहे. आता हा अंशात्मक केंद्रयोग आहे. हा 60 वर्षानंतर झाला होता आत्ता म्हणजे तुळेला शनी असते वेळी. पहिला झाला तो 1955च्या दरम्यान झाला होता, 54-55. त्यानंतर 60 वर्षांनी म्हणजे 2015 आणि 14च्या दरम्यान झाला होता. म्हणजे तिथून बघितलं तर ह्याच्या पुढे परत 60 वर्षांनी हे केंद्रयोग होईल. म्हणजे 2 ग्रह उच्चीचे जेव्हा येतात तर त्याचं थोडंसं गणित तुम्हाला माहिती हवं, कारण गुरु आणि शनी हे जेव्हा उच्चीचे होतात तर त्यावेळेला जातकाच्या कुंडलीमध्ये ते अंशात्मक आहेत 21 आणि 22, तर ते अंशात्मक कसा बदल करतात आणि ते कर्क राशीमधला गुरु उच्चीचा, वायू राशीमधला तुळेचा शनी उच्चीचा, लग्नेश जो आहे तो बुध, हा मंगळ आणि बुधाची युती आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती युक्तिवाद करते म्हणजे आर्ग्युमेंट करते त्यावेळेला मंगळाला आर्ग्युमेंट करण्याची सवय असते आणि तिथे बुध हा जो आहे हा त्याचं लॉजिक वापरतो. सुरुवातीला हे क्रिमिनल लॉयर होते आणि त्याच्यातच प्रॅक्टिस केली. रवी बुध हा आदित्य योग आहे. बुध आणि शुक्राची पण युती आहे. सूर्य जो आहे तो त्याच्या स्वतःच्या राशीत आहे. मंगळ त्याचा मित्र आहे आणि मंगळसुद्धा जो आहे तो आपण बघितलं तो लाभेश आणि षष्ठेश आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मंगळ षष्ठेश आहे तिथे तो केंद्रयोग करतोय राहूशी. शनी आणि गुरु यांचा केंद्रयोग आहे. तसंच इत्यादी सर्व ग्रह शुक्र बुध शनी शुक्र मंगळ हे सगळे राहूशी केंद्रयोगामध्ये आहेत. तसेच ते केंद्रयोगामध्ये असताना केतूशी पण केंद्रयोगामध्ये आहेत. आता केंद्रयोग हा म्हणजे काय की प्रत्येक वेळेला हा जर केंद्रयोग कुठल्या स्थानातून होतो तर हा फणफळ आणि अपोक्लिन स्थानामध्ये झालेला आहे. फणफळ स्थान म्हणजे केंद्राच्या नंतर येणारं स्थान आहे आणि अपोक्लिन स्थान जे आहे हे जे आहे ते फणफळ म्हणजे केंद्राच्या अगोदर येणारं स्थान आहे. मग तशाच तऱ्हेने तुम्ही बघितलं तर इथे फक्त गुरु हा शनीशी केंद्रयोग करतोय, तो फणफळ स्थानातून करतोय आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते अपोक्लिन स्थानामधून करत आहेत. तर तसं केंद्रयोग वृषभ राशीचा हा जो आहे हा फणफळ अपोक्लिनमधून परत अपोक्लिनमध्ये रवी बुध शुक्र शनी अशा तऱ्हेचा तुम्हाला फार कमी वेळेला अशा तऱ्हेचा योग पाहायला मिळेल. चंद्र हा कन्या राशीत आहे. कन्या राशीमध्ये चतुर्थ स्थान हे बलवान आहे आणि राशीस्वामीसुद्धा मंगळयुक्त आहे, लग्नस्वामीसुद्धा मंगळयुक्त आहे. तर त्यावेळेला तुम्हाला हे 4 ग्रह एकमेकाचे जरी शत्रू असले तरीसुद्धा फलादेश काय मिळेल, तर त्या ठिकाणी शुक्र हा सौख्याचा कारक आहे, मंगळ हा आर्ग्युमेंटचा आहे, बुध हा आर्ग्युमेंटचा म्हणजे वकील पेशामध्ये आहे, सूर्य हा कमांडिंग आहे ज्याच्यामध्ये सूर्य स्वतःच्या राशीत आहे. म्हणजे ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीची प्रगती पाहायची असेल तर हे फणफळ स्थान जे आहे तर त्याचा अधिपती जो सिंहेला आहे तो स्वतःच्या राशीत आहे. दशमाधिपती पण हे दशम स्थान हे सुद्धा फणफळ स्थानच म्हणजे त्या ह्याच्यातून स्थान आहे ते, तर उपचय स्थान आहे. तर ते सुद्धा त्याचा स्वामी उच्चीचा आहे आणि तो धन त्रिकोणातला आहे. तर अशी ही कुंडली वादग्रस्त पण भरपूर झाली होती. बऱ्याच प्रकारच्या याच्यामध्ये त्यांनी काही सुप्रीम कोर्टाचं लॉयर होते,
नंतर ते पहिला PP होते आणि अतिशय चांगल्यापैकी प्रॅक्टिस करून नाव लौकिक कमावलेला आहे. आता हा नावलौकिक कसा झाला, तर एखादा ग्रह जेव्हा रवियुक्त असतो, मिथुन लग्न हे नेहमी बौद्धिक विवादाचं लग्न आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं की गुरु हा उच्चीचा आहे, शनी उच्चीचा आहे. तर शनी जो आहे तो कोण आहे, तो 12व्या स्थानाचा अधिपती आहे आणि पंचमाधिपती आहे. षष्ठस्थान हे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी वकील किंवा तत्सम जे लोक असतात, तर त्यासाठी वृश्चिकेतला राहू आहे. तो व्यवस्थित बांधणी करतो आणि त्या ह्याच्यातून आर्ग्युमेंट करतो. तशा प्रकारची कुंडली वृश्चिक राशीचा राहू आहे. आणि अशाच वेळेला कन्या राशी पण बौद्धिक राशी आहे, मिथुन लग्नसुद्धा बौद्धिक आहे आणि दशमाधिपती उच्चीचा मारक स्थानामध्ये आहे. आणि धनेश जो आहे तो आपण बघितला तो केंद्रामध्ये आहे, म्हणजे धनस्थानाचा अधिपती केंद्रात आहे. तर अशी ही कुंडली आहे. भाग्येश जो आहे शनी तो उच्चीचा आहे, हे पण पॉईंट टू बी नोटेड. आणि भाग्येश आणि दशमेश हे दोन्ही ग्रह हे उच्च झालेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी कर्म आणि धर्म फार कमी लोकांच्या नशिबात असतं की याच्यामध्ये कर्मधर्म जे आहेत हे दोन्ही स्थाने त्याचे अधिपती हे उच्चीची झालेली आहेत, ग्रह उच्चीचे. म्हणजे तुम्हाला कुंडली जेव्हा रीडिंग करणार असाल त्याला सगळ्या अंगाने तुम्ही कुंडलीचं विश्लेषण करून नंतर तुमचा जो जातक असेल त्याला व्यवस्थितरित्या सांगायचं किंवा हे असं असं आहे आणि त्या ह्याच्यावरती तुम्ही विवेचन करायचं. अशी पद्धती ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. दृष्टी पाहायची तर सप्तमावर दृष्टी आहे, पण सप्तमेश उच्चीचा आहे. ज्या वेळेला मारक स्थानामध्ये उच्चीचा ग्रह असतो तर त्याला मारक स्थानाचा दोष लागत नाही. आणि मार्केश गुरु हा सुद्धा उच्चीचा आहे आणि मारक स्थानाचा अधिपती किंवा मारक स्थानामध्ये उच्चीचा ग्रह आहे, त्याच्यामुळे तिथे मारक स्थानाचा दोष लागत नाही. तर अशा तऱ्हेची ही कुंडली असल्यामुळे त्या ठिकाणी बराच मोठं चांगलं लौकिक मिळवलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी अमाप पैसा पण मिळवलेला आहे, वेल एस्टॅब्लिश आहेत आणि अजूनही प्रॅक्टिस चालू आहे. आणि आत्ता ते सध्या सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट आहेत. आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. पूर्वी ते डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये होते भुसावळला, तिथून मग ते सेशन कोर्टात आले, सेशन कोर्टातून हायकोर्टात आले, हायकोर्टातून त्यांनी सुप्रीम कोर्टात. त्यांना जज बनण्याची पण संधी होती पण त्यांनी ती घेतली नाही. पण त्यांना त्या ह्याच्यामध्ये सल्लागार म्हणजे ज्याला आपण म्हणतो एखादी कमिटी असते किंवा ॲडव्होकेट म्हणूनच त्यांनी पसंती केली आणि अतिशय चांगल्यापैकी केसचा उलगडा करणे हे त्यांचं हातखंडा झालेला आहे. तर त्याच्यामुळे नावाजलेले वकील आहेत. फक्त मी नाव सांगू शकत नाही, काही अडचण आहेत त्यामुळे. आता तुम्हाला काय वाटतं, तुमचा फलादेश कसा आहे? तुम्हाला विचार करायचा आहे की ही कुंडली कशा माध्यमातून आपण सोडवतोय. बोला. आता कोण असं म्हणेल की सगळे केंद्रयोग ह्या कामाला येतात का? तर केंद्रयोगाचं फलित तुम्हाला मी सांगतो की भरपूर विरोध होणे एकमेकाच्या ह्याच्यामध्ये. म्हणून दोघंही केंद्रामध्ये असले सगळे ग्रह तर त्या ठिकाणी विरोध करणे, सतत संघर्ष करणे, प्रत्येक प्लॅनेट टू प्लॅनेट संघर्ष करावाच लागेल त्या ग्रहांना त्या ग्रहांशी. म्हणून त्याला केंद्रयोग सांगितलेला आहे. जसं गुरु आणि शनीचा जो केंद्रयोग आहे पण ते दोघंही उच्चीचे आहेत. मग त्या ठिकाणी एखादं प्रॅक्टिशनर आहे जर तुमच्याकडे आला ॲडव्होकेट म्हणून, तर त्या ठिकाणी बुध हा वकिलाचा कारक आहे, शनी जो आहे तो न्यायाधीश आहे, त्यामध्ये गुरु भाग्याचा कारक आहे. आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा केसेस ज्या आलेल्या त्या आर्थिक घोटाळ्याच्या केसेस भरपूर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हल्लीचं भरपूर इन्व्हॉल्वमेंट आहे आर्थिक सब्जेक्टमध्ये. तर तसं आपल्याला हे करायचं आहे की कुंडली कोणत्या क्षेत्राशी संबंधित असू शकते.
आता कुंडली सोडवताना आपला वर्ग काय सांगतो की इथे कुंडली कशामुळे उच्च ठिकाणी आलेली आहे. आता याच्यावरती जर तुम्हाला एखादं जातक आलं तर ते जातक सांगतं की माझ्या नशिबामध्ये खरोखर मला प्रगती मिळेल का, तर तुम्ही हे असं जे गणित आहे किंवा त्याच्यावरती फलित द्यायचं आहे तर सगळे ग्रह जे आहेत ते तपासायला पाहिजेत. याच्यामध्ये सिंह राशीमध्ये असणारे ग्रह मंगळ आणि सूर्य हे एकमेकाचे मित्र आहेत आणि त्या ह्याच्यातून बुध आणि रवी हे सुद्धा मित्र आहेत. शुक्र आणि बुध हे पण मित्र आहेत. फक्त बुध मंगळ शुक्र ह्या तिघांचा असा विरोधाभास आहे. त्याच्यामुळे कदाचित काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तर मंगळ शुक्राची युती असल्यानंतर फलादेश असा आलेला आहे की त्याच्यामध्ये बहिणी संदर्भामध्ये काही अपयश होण्याची शक्यता असू शकते. कारण का की बहीण ही जी आहे ती शुक्राकडे आपण धरतो आणि ते मंगळाच्या युतीत असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या कुंडलीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी तुम्हाला मंगळ शुक्राची युती ही कदाचित बहिणीचे कष्ट, बहिणींबद्दल त्रास, त्याचा केंद्रयोग असेल तरीसुद्धा असं होतं आणि त्यामध्ये बहिणीला अपयश येणं, काही वेगळ्या गोष्टी होणं, तर अशा घडामोडी या रिलेशनमध्ये होऊ शकतात. बुध शुक्राची युती हे दोघंही मित्र आहेत तर तिथे चांगला प्रतिसाद मिळेल. ऐश्वर्याचा कारक आहे. पण मंगळ शुक्राची युती आणि बुध हा सुद्धा तिथे आर्ग्युमेंट नेचर जे आहे आणि कोर्टात आर्ग्युमेंटनीच सगळं करायचं असतं तर त्या ठिकाणी तिथे त्यांना यश मिळालेलं आहे आणि अतिशय उच्च दर्जाचं त्यांचं काम आहे. फार मोठ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम हे असतं. तर अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. तर तुम्ही प्रत्येकजण, तुम्हाला परवानगी आहे की तुम्ही एखादी गोष्ट सांगायची असेल, मनामध्ये असेल तर निश्चित तुम्ही त्याचा विचार करू शकता. तर हां बोला. येस मॅडम. इथे धनेश गुरु हा उच्चीचा आहे आणि त्याची दृष्टी षष्ठ स्थानावर आहे. हो षष्ठ स्थान हे न्यायासाठी, वकिलासाठी म्हणजे कोर्ट मॅटरसाठी हे चांगलं आहे. हो वृश्चिकेचा राहू हा अभ्यास दाखवतोय किंवा आक्रमकता दाखवतोय आणि आपल्या ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाय रोग नाही हे दाखवतोय. त्यामुळे एक वकिलीच्या दृष्टीने गुरुची दृष्टी या पेशासाठी खूप पोषक ठरलेली आहे उच्चीच असल्यामुळे. आता मॅडम कसं आहे, वृश्चिक रास ही जी आहे ही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजची आहे. हो त्याच्यामुळे त्यांचा सब्जेक्ट जो आहे स्पेशल हा गुन्हेगारी क्षेत्राशी जे लोक संबंधित असतात त्यांच्यावरती तिथे त्यांचं वकीलपत्र घेणं. दुसरी गोष्ट की त्या ह्याच्यामध्ये त्याचा अधिपती रवी युक्त आहे. वृश्चिक हो राशीचा अधिपती हो रवी युक्त आहे. हम्म. तर बरीचशी प्रकरणं जी आहेत ती वादग्रस्त, म्हणजे वकिलाचं जे काम आहे ते मॅडम एवढं चॅलेंजिंग आहे की सगळ्या हा. गोष्टीतून तुम्हाला, आणि वकिलाला कसं असतं की त्याच्या जातकाला म्हणजे त्याच्या ग्राहकाला त्याच्यातून न्याय मिळावा हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. तर हा. तशा परिस्थितीमध्ये त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात ते वृश्चिक रास ही खरी विजयाची आहे. मिथुन लग्नाची कुंडली जर तुम्ही पाहिली आणि मंगळाची स्थिती जर चांगली असेल तर निश्चितच तुम्हाला कळेल की मंगळ हा विनर आहे. तो रवियुक्त झालेला आहे आणि बुधयुक्त असल्यामुळे तिथे वादविवाद करून न्याय मिळवणं किंवा सक्सेस मिळवणं हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. हे कुंडलीचे बरेचसे अँगल जे आहेत, आता पोद्दार मॅडम कॅल्क्युलेट करत असतील तर ते हो त्या सांगतीलच. तर तसं म्हणजे हा चांगला अभ्यास आहे तो. नाही कसं खरंच आहे चांगले. हो प्रश्न नाही. या 2-5 सर आणि आठवड्याचा. तृतीयात पण लोडेड आहे ना सगळं, त्यामुळे येस पण त्यांना फायद्याचं येस झालं. येस. आणि पराक्रमेश तिथेच बसलेला आहे. बरोबर. पराक्रमेश पराक्रम स्थानातच आहे येस. आणि त्याचा आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मॅडम भाग्य आणि दशम, हो गुरु आणि शनी हे दोन्ही उच्चीचे झालेले आहेत. म्हणजे जो कर्मधर्म नावाचा जो योग असतो त्याचे हो अधिपती जेव्हा उच्च असतात
तर जातकाची प्रगती पाहायला तुम्हाला असं गणित करून फलित करता आलं पाहिजे. हो, फलित करण्याचे नंबर ऑफ अँगल्स आहेत. दोघे केंद्रात असल्यामुळे, केंद्र संबंध असल्यामुळे, दोन्ही बलाढ्य ग्रह असल्याने, उच्चीचे हो. असल्याने ते दोघेही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठत्व सिद्ध करतील. येस. कुलकर्णी मॅडम. सर, हा बोला. मुळातच ही व्यक्ती अतिशय धाडसी आहे. त्याला सिंह राशीतले जे ग्रह आहेत रवी मंगळ हा. ते मुळात पहिले कारणीभूत आहे. त्यामुळे अतिशय धाडस आहे आणि ते धाडस असल्यामुळेच क्रिमिनल रॉयलकडे सुद्धा वळण्याचा तो एक अँगल असू शकतो सर. त्याबरोबर वृश्चिकेतला ज्येष्ठा नक्षत्रातला राहू हाही हा. तेवढाच कारणीभूत आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह ठरलेला आहे इथे. भले तो ज्येष्ठा नक्षत्रात असला, शेवटच्या चरणात जरी असला तरी सुद्धा तो पॉझिटिव्ह ठरलेला आहे. शिवाय पंचम स्थानातला शनी म्हणजे त्यांचा अभ्यासाचा कलच मुळात वकिली पेशाकडे झुकणारा आहे. तिथूनच सुरुवात झालेली आहे. दुसरी बरोबर. गोष्ट म्हणजे द्वितीय स्थानातला गुरु म्हणजे आवाजामध्ये सुद्धा एक भारदस्तपणा येस जो येस. एक गरजेचा आहे एक वकिलासाठी. तोही त्यांच्याकडे आहे आणि मंगळ बुधामुळे आपलं मत इतक्या प्रभावीपणे मांडणं आणि तोही सिंह राशीतला आहे मंगळ बुध. दुसऱ्या कुठल्या राशीतला असता तर कदाचित थोडासा अजून फरक पडला असता. पण इथे सिंह राशीतला असल्यामुळे अतिशय प्रभावी आपलं मत मांडणं आणि समोरच्याच्या बरोबर एखाद्या गोष्टीवरती पॉइंट आउट करणं जे गरजेचं असतं आणि ते सुद्धा अतिशय समर्थपणे हे ह्या व्यक्तीला खूप छान जमत असणार आहे सर. आणि जो एक निडरपणा लागतो क्रिमिनल लॉयर तुम्ही म्हणालात आहेत तर तो पूर्णपणे वृश्चिकेतला राहू आणि सिंह राशीतले ग्रह आणि तेही पराक्रम स्थानामध्ये आहेत. हा एक प्लस पॉइंटच आहे ह्या कुंडलीचा. त्यामुळे अतिशय एक उच्च दर्जाचे वकील म्हणून किंवा अतिशय प्रसिद्ध वकील होण्यासाठीचा हे ग्रहमान त्यासाठी आणखीन जास्त कारणीभूत ठरले सर. म्हणजे बलवान तर बरेच ग्रह आहेत. म्हणजे असं एका ग्रहावरती आपण काहीच बोलू शकत नाहीये. म्हणजे अगदी राहू केतूला सुद्धा आपण बऱ्याच वेळेला ज्येष्ठा नक्षत्रातला आहे म्हटल्यानंतर कधी कधी निगेटिव्ह पण म्हटलं जातं. पण इथे तो तसा ठरलेला नाहीये सर. त्यांना निडर बनवण्यासाठी हा खूप प्लस पॉइंट ठरलेला आहे. मागेही आपण एक पत्रिका बघितली होती न्यूरोसर्जनची. हो. तिथे सुद्धा सर मेषेचा राहू होता जो दशम स्थानामध्ये. तसंच ह्या कुंडलीमध्ये सुद्धा सर वृश्चिकेचा राहू हा त्यांच्यासाठी प्रभावी ठरलेला आहे सर. तर अतिशय खूप छान म्हणजे एका पेशासाठी जर पत्रिका बघायची असेल तर खूप छान आहे. चॅलेंजेस नक्कीच आलेले असणार आहेत केंद्र योग असल्यानंतर. इंदिरा गांधींच्या पत्रिकेमध्ये सुद्धा केंद्रातच ग्रह आहेत त्यांना सुद्धा खूप चॅलेंजेस फेस करावी लागली. तसेच ह्या व्यक्तीच्या सुद्धा केंद्रयोग खूप आहेत. त्यामुळे अर्थातच चॅलेंजेस असणारच आहेत. पण ती चॅलेंजेस समर्थपणे पेलण्याची बुद्धी ती कन्या राशीतला चंद्र आणि मिथुन लग्न आणि त्यातून तो सिंह राशीतला बुध आहे. त्यामुळे अतिशय खूप चांगली त्यांच्याकडे ती कौशल्य आहे. त्याच्यामुळेच एक छान प्रभावी वकील होऊ शकले सर असं मला वाटतं. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आता कसं आहे मॅडम, षष्ठस्थान जे आहे ना, तर षष्ठस्थान हे मुळामध्ये आपल्या वैरी ज्याला आपण म्हणतो आपला शत्रू, तर त्या हो, शत्रूच्या छुपे संदर्भात शत्रू जास्ती हो. दिसून येतात तिथून. हो Yes. आणि इंदिरा गांधींचा पण राहू षष्ठस्थानामध्ये राहू शुक्राची युती होती धनु राशीमध्ये. हा कळलं का? तो हो नीचेचा राहू होता. मग ते बरोबर. राहू हा षष्ठस्थानात निश्चितच असावा. तर तो आणि केतू मोक्षाचा कारक आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी केतू हा सॅक्रिफाय करतो, मोक्ष देतो, कारण तो तिथे स्थानबली आहे. म्हणजे राहू आणि केतू हे दोन्ही स्थानबली आहेत. जसं मगाशी हो मॅडमने सांगितलं की सिंह राशीमधला सूर्य हा सुद्धा उपयोग आहे. होय होय सर. नवभाष पण तुम्ही नक्कीच आहे. टेस्ट केले सगळे, तर ते सगळे उत्तम नवभाष आहेत त्याच्यामध्ये. होय होय सर. मॅडम नवभाष कुंडली खूप लावता छान का? पत्रिका आहे सर. लावता येईल. Yes. म्हणजे इंटरेस्टिंग आहे, चॅलेंजिंगही तेवढीच आहे. खूप छान पत्रिका. सर बोलू का? बोला ना, सांगा. सर नवमांशामध्ये सूक्ष्मांश चांगले मिळाले. सूर्याला पण न्यायांश मिळालाय हम्म. आणि चंद्राला नृपांश मिळालाय. गुरुला पापांश मिळालाय आणि शनीला सौख्यांश मिळालाय. बुधला नपुसकांश मिळालाय आणि मंगळ शुक्राला सेनांश मिळालाय आणि ज्येष्ठातला राहू त्याला शुभांश मिळालाय वा. आणि केतूला चंडांश मिळालाय. असे सगळे सूक्ष्मांश मिळाले.
त्यामुळं सूर्य तर खूप हे म्हणजे न्यायांश मिळालाय आणि चंद्र पण रूपांश मिळाल्यामुळं जास्त म्हणजे पॉवरफुल झाली ही पत्रिका सर. बरोबर. सेनांश सुद्धा इथे उपयुक्त झाला ना. मंगळ सेनांशामध्ये आहे, शुक्र सेनांशामध्ये आहे. म्हणजे पराक्रम स्थानातले ग्रह हे सगळे चांगले अं, अं, बलिष्ठ मिळाले त्याला सूक्ष्मांश चांगले. मग आता मेष नवमास मॅडम असं आहे की अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र, अश्विनी नक्षत्र मूळ नक्षत्रामध्ये ग्रह असेल आणि तो मेषेत आला तो तस्करांशमध्ये येईल. आता इथे तस्करांश नाही आहे, तर सिंहराशीतला मंगळ हा आलेला आहे सेनांशामध्ये ना. होय. तो हो हो आणि शुक्र हो. शुक्र सुद्धा आलेला मेष आहे. मेष नवमाशी चालेल, शनी मंगळ शुक्र. हम्म. तर शनीचा जो मेष नवमास आहे ना मॅडम, तो विशाखा हो नक्षत्रातल्या हो पहिलं चरण आहे. हो हो विशाखातला आहे. हा. पण मेष नवमाशात आणि बुध परत नवमाशामध्ये बुध केतू कन्या नवमाशी आलेले आहेत. Yes. आणि चंद्र तिथे गेलाय तो सिंह नवमाशी गेलाय. म्हणजे नवमाशाचा पण तुम्हाला हो थोडासा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. हो हो नवमास कुंडली सतत पाहण्याची सवय ठेवा. हो. आणि गुरु पण आहे, मकर नवमाशी आहे. बरोबर. हे नवमाश पण सगळेच चांगले मिळाले. तर हा हे काही थोड्यासा नाही. इकडे तिकडे डिफिकल्टी इकडे हो गोष्टींमध्ये थोडेसे हो. हो एक दोन आहे, पण केतू पण चंडांश असला तरी मोक्षस्थानात आहे, त्यामुळे असा. स्थानबली आहे. आणि स्थानबली आहे. आणि दुसरं एक मुख्य म्हणजे लग्न स्थानाला अष्टक वर्गात 43 मार्क आहेत आणि बुधानी 8 गुण दिलेत त्याच्यात बरं. लग्नात. आता कसं आहे मॅडम की हा. मी तुम्हाला केतूचं आणि ह्याचं सांगितलं, हो वृषभेतला केतू हो आणि तुळेतला शनी. शनी. तर हो शनी हा वैद्यव्याचा कारक असतो आणि ह्या दोन्ही हो राशी ज्या आहेत ना, हो ह्या हो. स्त्रियांच्या आहेत, म्हणजे तूळ आणि वृषभ. वृषभ. तर हो बहिणीला वैधव्य आलेलं आहे लहानपणी. हा हो ते केतू हा वैधव्य निर्माण करतो. तर त्या ठिकाणी केतूला असं, केतूमुळे तिथे मगाशी आपण मंगळ शुक्राची युती सांगितली, युती. हो त्या त्या ह्याच्यावरती तिथे बहिणीला त्रास झाला. बहिणीची बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना सांभाळायला लागतात. संकट बऱ्याच प्रमाणामध्ये मूळ कुंडली पाहायची सवय ठेवा. नवमास त्याच्याबरोबर पहा. जसं कालच्या ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा हे बघितलं, तर मुळामध्ये आता मॅडम एक दिवस मी सांगितलं मॅडमला की सूर्याचं नक्षत्र बिंदूवरती एक क्लास घ्या. म्हणजे जे काही बिंदू आपण जन्मातले पूर्वजन्म, हो पूर्वजन्मातले. हां पूर्वजन्मातले जी काही स्थिती असते ती पाहण्यासाठी, म्हणून त्या जीवनामध्ये काय काय होऊ शकतं हे थोडंसं मॅडमला मी सांगितलं आहे. आणि तशा तऱ्हेचं त्या म्हणाल्यात की हे काय म्हणजे विद्युन्मुख वगैरे जे आलेले बिंदू असतात तर ते हो हो पूर्वजन्मामध्ये कसं भोगायला लागतील, तर तो भाग आहे त्यात नंतर शिकवतील. बरं. हो चालेल. येस मॅडम. हा आणि सर, ती दशा पण ना जन्मता हां मंगळाची होती, ती 6 वर्षच होती. तर ती लहानपणी गेली. पण त्याच्यानंतर राहू, गुरु, शनी आणि आता बुधाची चालू आहेत. म्हणजे दशा सुद्धा क्रमाने तशाच आलेल्या आहेत. आता मंगळ आणि म्हणजे राहूचं बघितलं ना मॅडम आपण, हो तर चित्रा नक्षत्रातला जन्म असेल तर मंगळाची दशा आली. राहूची दशा ही 18 आणि 6 24, साधारणतः 23 वय जे आहे ते कष्टाचंच गेलेलं आहे हो आणि ते कष्टात. शिक्षण. राहूची दशा कष्टात गेली, पण नंतर गुरु, शनी आणि आता बुधाची. म्हणजे गुरु हां जे मग गुरु त्यांचा शनी हे व्यवसाय जो आहे उच्चीचं ना, आहे. हा येस तो व्यवसाय गुरु शनी बुध, म्हणजे गुरु उच्चेचाच आहे, शनी उच्चेचाच येस. आहे, बुधही आहेच आहे. म्हणजे त्या तिन्ही दशा व्यवस्थित त्या म्हणजे पाहिजे त्या बरोबर त्या वयाला आलेल्या आणि आहेत. कष्ट दशा पण करणं म्हणजे काही वाईट अनुकूल गोष्ट नाही आलेल्या आहे. आहेत. नाही कष्ट तर आहेतच ना. नाही, अभ्यास लहानपणी आहे. जे कष्ट, हां अभ्यास हो आहे, हो बरोबर. हो हो हो. अभ्यास आहेच. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. हे लग्न मिथुन आहे वायू तत्वाचं. वायू हो तत्वाचा ग्रह शनी तो तुळेत उच्चीचा पंचम स्थानात आहे. आणि वायू तत्वाचं लग्न तसं पण इंटेलेक्च्युअल असतं. आणि इथे गुरु जो आहे तो पण उच्चीचा आहे, तो धनस्थानात, वाचा स्थानात. महत्वाचं म्हणजे आता वकील पेशा म्हणजे त्यांना
आर्ग्युमेंट, युक्तिवादासाठी बोलणं, म्हणजे स्पष्टपणे त्यांचे मुद्दे मांडणं किंवा तो युक्तिवाद आपल्या बाजूने कसा हे करून घेता येईल त्यासाठी जे महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे बुध. लग्न पण मिथून म्हणजे बुधाचंच आहे, चंद्र पण कन्येचा, तो सुद्धा बुधाचा आहे, पुन्हा बुधाला नवमांश पण कन्या मिळालाय. ह्या बाबी पण आहेत. आणि गुरु जो वाचस्थानामध्ये गुरु बसलाय तो उच्चीचा गुरु आहे. भले तो ह्याच्यामध्ये गेला असेल मकर नवमांशात, त्याला चांगलंही नाही मिळालंय सूक्ष्मांश त्या मानाने, आणि बुधाला पण नाही, पण तो बुध स्वनवमांशी गेलाय. दुसरा मुद्दा म्हणजे सर, सिंह राशीमध्ये स्वतः स्वराशीचा सूर्य तिथे आहेच आहे, आणि सूर्याबरोबर बुध आहे, शुक्र मंगळ हे सगळे आहेतच. आता षष्टेश आणि लाभेश हे जे दोन्ही आहेत ते त्यांच्या व्यवसाय म्हणजे आपण म्हणतो नोकरी किंवा जे आपण कामाचे ठिकाण आहे त्याच्यासाठी तो मंगळ तो शुक्राबरोबर आले ह्याच्या सूर्याबरोबर आला आहे. त्यामुळे तो त्यांच्यामध्ये तो जी हे म्हणतात ना काय त्याला धडाडी किंवा करारीपणा असतो तो त्यांच्यामध्ये आला. मंगळ स्वनवमांशी गेलाय तो सुद्धा ह्याच्यामध्ये मेष नवमांशात. ह्या पण मुद्दे. आणि जो वृश्चिकेचा राहू आहे तो जसं तृप्तीने सांगितलंच आहे, तर तो खूप आर्ग्युमेंटसाठी खूप यांना, आणि षष्ठ स्थानात आहे, कोर्ट केसेससाठी तो खूप उपयुक्त ठरलाय. भले राहू आपण एरवी निगेटिव्ह त्याचे हे घेतो, पण ह्या त्यांच्या वकिली पेशासाठी हा खूप चांगला आहे. युक्तिवादासाठी त्यांना तो वृश्चिक राशीचा आहे, त्यामुळे त्यांना केसेस सॉल्व्ह करताना वृश्चिक म्हणजे असे आपण गूढ रास मानतो किंवा गूढ रास असते की असं कोणत्या कोणत्या केसेस सॉल्व्ह करताना त्यांना आउट ऑफ वे जाऊन किंवा काहीतरी विचार करण्याचं असं जी जी ताकद आहे ती एक्स्ट्रा असते ती राहूमुळे मिळालेली आहे, असं मला वाटतंय सर. या सगळ्या बरोबर आहे, बरोबर आहे बा. आता कसं आहे थँक्यू मॅडम सर. की बघा असं आपण बघितलं आर्थिक स्थिती, तर गुरुमुळे आर्थिक स्थिती जी आहे ती उत्तम झाली, कारण दशमावर त्याची दृष्टी आहे. हो मूळ हो पत्रिका मूळ पत्रिकेतली. हो 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 सर. आणि दशमेश तो स्वतःच आहे. हो बरं. दुसरं असं आहे मॅडम की काही वेळेला पापांशामधले ग्रह हे त्या व्यवसायासाठी पोषक असतात, पोषक असतात. बरोबर. कळलं ना. हो आता जसं की एखाद्या पोलीसमध्ये असेल तर त्याला उग्रांश पोषक आहे. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी जे ग्रहांचे आपण जे सूक्ष्मांश म्हणतो तर हो प्रोफेशन काय आहे तर त्याच्यावरती तुम्हाला विचार केला पाहिजे, कारण का की पापांशमधला सगळेच ग्रह काही आपल्याला आर्थिक देणार नाहीत असा काही भाग नाही. इथे नाही. संपत्ती विपुल आहे, चांगलं आहे, पण कधी कधी तसंच माध्यमातून जातकाच्या नशिबात ते पैसे येतात. हो सर. बरोबर आहे. शेवटी गुरु उच्चीचा पण आहे आणि दशमेश आहे, धनस्थानात गेलाय. बरोबर. हो त्यामुळे ते, आणि त्यांचा व्यवसायच त्या प्रकारचा असल्यामुळे तिथे थोडं असं 19-20 करावंच लागतं त्या लोकांना. ते तर आहे, ते काय. हो ना. हो सर. ते 19-20 करायला वृश्चिकेतला राहू मदत करतोय ना सर? बरोबर. अंडर टेबल बऱ्याचशा गोष्टी असतात काही हो हो सर. त्या ह्याच्यामध्ये. आणि क्लायंटेड बिझनेस आहे ना मॅडम, आता काय बरोबर सरकारी नोकर नाही आहेत ते. बरोबर. पब्लिक प्रॉसिक्युटर हे सरकारी नोकर असतात, हो जसे उज्ज्वल निकम होते, मग नंतर हो त्यांनी हो सोडलं ते आणि ते आता राज्यसभेवरती गेले. हो. आणि सर बऱ्याच वेळेला गुरु आणि शनी जर प्रभावी असतील पत्रिकेमध्ये तर वकील पेशाकडे झुकणारी पत्रिका मी याच्या आधी पण बऱ्याच बघितल्यात सर. बरोबर. मी सांगतो तुम्हाला मॅडम, हा जो योग आहे ना हा 60 वर्षानंतर होतो. होय होय म्हणजे हे जर 55 झालं असेल तर 55 मध्ये 60 ऍड करा, तर सेम डिग्री जी आहे ती हो साधारणतः तुम्हाला 55 वर्षानंतर म्हणजे 2015 साली तिथे आढळेल. आता होय 2025 सर. झालं. नाऊ ही 70. बरोबर. इथे तर आणि उच्चीचेच आहेत सर. पण मी हो दुसऱ्या राशींमध्ये असताना सुद्धा सर म्हणजे द्वितीयात गुरु, लाभामध्ये शनी असं असताना सुद्धा सर मी बघितलेले आहेत किंवा अगदी अष्टमामध्ये असताना सुद्धा सर अशा पत्रिका बघायला मिळालेल्या आहेत की जे आर्ग्युमेंट करण्यामध्ये सर खूप प्रभावी ठरलेले आहेत. भले अगदी ते वेल एस्टॅब्लिश नसू देत यांच्या इतके, पण त्या पेशाकडे झुकलेल्या पत्रिका मात्र दिसल्यात सर. बरोबर. आर्ग्युमेंटसाठी सर पराक्रमातले मंगळ बुध सुद्धा उपयोगी पडतात ना.
हो हो मंगळ बुध सुद्धा आर्ग्युमेंट, कारण पराक्रमात आहे आणि सूर्याबरोबर आहे, तर त्यामुळे पण मंगळ जिथे बुधवाले जिथे तर जास्त मंगळ आर्ग्युमेंट बुध करतात नॉर्मली जेव्हा पण. असले, मंगळ बुध कुठेही असो, पण आर्ग्युमेंट मध्ये मग ते हार नाही मानत लोक. ऑलमोस्ट असं म्हणजे बघण्यात आले सगळं. मुख्यतः ही कुंडली मांडण्याचा जो हेतू आहे तर अशा काही प्रसिद्ध व्यक्तींच्या किंवा जे यशस्वी झालेले आहेत, सक्सेस पीपल, आणि दुःख ही सगळ्यांनाच येतात नो डाऊट, पण तरीसुद्धा एक अभ्यासक्रम केल्यानंतर जातक आपल्याकडे येतो की मला सर्वोच्चपदी जायचं आहे तर किती काळ लागेल. तर जर आपण काउंटिंग केलं असं मॅडम, तर वयाच्या 24व्या वर्षी बरोबर गुरु धनातून होता आणि त्याच वेळेला महादशेमध्ये परिवर्तन आलं असेल त्या दरम्यान, आणि तेव्हाच गुरुची दशा सुरू झाली होती. म्हणजे धनत्रिकोणामध्ये गुरु असेल त्यावेळेला दशमावती त्याची दृष्टीने तो दशमेश आहे. कळलं का? मग आता आपण असं बघितलं तर वयाच्या 24व्या वर्षी जी दिशा मिळते ती दिशा त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यानंतर एकदा कामाला सुरुवात झाली की प्रत्येक मनुष्य हा लहानच असतो, नंतर हळूहळू तो मोठा होत जातो. मग तशा प्रकारे त्यांचं जे आयुष्य आहे ते कधी क्लिक झालं तर तुम्हाला गुरु हा भाग्यविधाता आहे आणि प्रत्येक व्यक्ती जी आहे ती भाग्यासाठी म्हणून तिथे आपल्याकडे विचारणा करण्यासाठी येते आणि त्यावेळेला तुम्हाला ट्रान्झिट जे आहे ते परफेक्ट पाहिजे की तिथून चालणार आहे का. बरं, ज्योतिषशास्त्रीचा जो क्लास आहे तो शनिवारी सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र पंचांग जर मिळालं तुम्हाला समुद्र सरांकडे तर अवश्य घ्या. तर त्याच्यातून तुम्हाला व्यवस्थित ते पंचांग असणं गरजेचं आहे. पंचांग वाचायला काही शिकवणार नाही, पण त्याचे जे दुसऱ्या काही गोष्टी असतात त्या मॅडम शिकवतील. ओके सर, वकिली बोला. पेशाला अजून एक असतं की अपोजिट पार्टीला त्यांचं खोडून काढणं मत आणि आपलं हो, मत ठामपणे प्रभावीपणे मांडणं येस येस किंवा येस. आपलं जे काही मत आहे ते त्यांच्या गळी उतरवणं, हा हो, जो एक मुद्दा असतो, तो सर सिंह राशीतल्या मंगळ बुधाने त्यांना जास्ती दिलाय आणि त्याच्याबरोबर गुरुनी पण जास्ती मदत केली असं वाटतंय सर मला इथे. बरोबर. कारण त्यांचं प्रत्येक मत खोडून काढून आपलं मत कसं बरोबर आहे हा एक येस वकिली येस. पेशाचा जो एक अँगल हो, असतो किंवा जी टॅक्ट असते ती यांच्याकडे खूप चांगली आहे सर. आणि बुधामध्ये तुम्ही बघितलंच मॅडम, तुम्हाला सांगतो मी की बरेचसे बुधाचे लोक, कन्या राशी लोक मीच खरा आहे, बाकी हो सगळे हो तुम्ही हो. चुकीचे आहात. हे ठरलेलं आहे. बुध बरोबर. मिथुनाचे माणसं अशीच आहे. हो हो सर. आहेत सर आणि इथे तर कम्प्लीट बुधाचं व्यक्तिमत्व आहे सर, राशीकडूनही लग्नाकडूनही. आणि तो येस. शिवाय रवीच्या राशीमध्ये रवियुक्त असल्यामुळे तर तो आणखीन प्रभावी ठरलाय सर. हो आणि म्हणजे एरवी सुद्धा मंगळ बुध भले दुसऱ्या कुठल्याही राशीमध्ये असले ना तरी सुद्धा हेच नेचर दिसतं की आपलंच मत कसं खरं आहे हे पटवून देण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करत असतात. बिलकुल माघार आणि घेत इथं नाही. तर हो 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 सर. आणि इथे तर ते सिंह राशीतले आहेत, पराक्रम स्थानामध्ये आहेत. येस. आणि गुरुने पण एक शब्दाला वजन दिलंय सर बरोबर. द्वितीय स्थानातल्या. आणखी कोणाला काय वाटतं? तर महाराष्ट्र पंचांग कुठे मिळेल? समुद्र सरांकडे आहे, ते तुम्हाला घरी पाठवून देईन. ते नंबर तुम्हाला पाठवून देईन पाहिजे ग्रुपला. चालेल चालेल. होम डिलिव्हरी करतात आणि चांगलं पंचांग आहे, म्हणजे हा चालेल, सुटसुटीत ठीक आहे. आहे. तुम्हाला म्हणजे पाहताना अशी काही डिफिकल्टी वाटणार नाही. सर आता त्यांचं बऱ्याच पंचांग दुकानांमध्ये पण मिळतंय सर. मिळतंय का? हो सर. मग ठीक आहे, नंबर पाठवून द्या सर. चालेल. नंबर ठीक द्या. आहे. हो सर, नंबर द्या प्लीज. नंबर असेल तर बरंच होईल. ते म्हणजे शोधाची करा, डायरेक्ट त्यांच्याकडे कम्युनिकेट मागून घेऊ. चालेल. थँक्यू सर. थँक्यू. नंबर सांगू का त्यांचा? हां सांगा ना, सांगा. काय चांगली गोष्ट आहे, सांगा मॅडम. घ्या लिहून. कोणाकोणाला हवा? 8779387375. रिपीट करू पुन्हा? हा चालेल मॅडम. 8793873735. सरांचं नाव कसं? सुहास समुद्र. ओके चालेल. थँक्यू मॅडम. घरपोच पंचांग मिळेल तुम्हाला आणि अतिशय चांगली व्यक्ती आहे.
आणि आता कसं आहे की आपला गुढीपाडवा आता एप्रिल महिन्यात, पण त्याच्या अगोदर आपण क्लास सुरू करतोय. जर तुमच्याकडे मूळचं पंचांग असेल तर मग घेऊ नका, मग तुम्ही पुढचं पंचांग जे आहे ना ते फेब्रुवारीमध्ये येईल, मग 1 महिना थांबा पुढच्या ओके वर्षीचं. चालेल. पण पण ते ते पंचांग सुटसुटीत आहे. सुटसुटीत जुनी पंचांग पण असणं योग्यच आहे माझ्या मते. ते मिळालं तर सुंदरच होईल त्यावेळेला. चांगलं पंचांग आहे. सर माझ्याकडे जन्मभूमी पंचांग आहे. चालेल, मग जन्मभूमी चांगलंच आहे, पण मी ते जन्मभूमी गुजराती आहे ना मॅडम, हे पंचांग हा वाचा सर. तुम्हाला. इथे काय माहिती आहे का, वक्री मार्गी आणि इत्यादी जे काही आणखी मुहूर्त, विवाह मुहूर्त, पूजेचे मुहूर्त, वास्तू मुहूर्त, याचा सगळा त्याच्यामध्ये लेखाजोखा आहे, म्हणून आम्ही रेकमेंड करतो. महाराष्ट्र पंचांग मध्ये. हो, अतिशय ओके. चांगलं. म्हणजे तुम्हाला कन्सल्टन्सी करते वेळी तिथे कुठल्याही अडचण येणार नाही. मॅडम परत एकदा नंबर सांगा ना. हॅलो, हा मॅडम परत एकदा नंबर सांगा ना. एक सेकंद. घ्या लिहून. 8779387375. ओके थँक्यू मॅडम. वेलकम. नमस्कार सर, मी अनिल ढवळे बोलतोय पुण्याहून. नमस्ते, बोला. हा सर, हा शनिवारचा जो क्लास असेल तो म्हणजे बेसिक पासून आहे का? मी पहिल्यांदाच जॉईन केले. हो हो, बेसिक पासून असेल तो, आणि तिथे तुम्हाला म्हणजे सुरुवात जी आहे ती तिथीपासून करणार आहेत मॅडम, आणि इत्यादी सगळ्या काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आमच्या नोट्स आहेत पर्सनली, त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पाठवल्या जातील. ठीक आहे, ठीक आहे. त्या ग्रुपला पाठवल्या जातील, आणि हो. तुम्ही जे काही क्लास अटेंड कराल तो हो. तुमच्याकडे व्हिडिओ त्या ठिकाणी येईल. ठीक आहे, ठीक आहे सर. धन्यवाद म्हणजे सर. धन्यवाद. सर याचा वेगळा ग्रुप केलाय का? हा आपला जो आहे ना मॅडम, की त्याच्यावरती लिंक टाकली की नाही, तर तुम्हाला आजचा प्रोग्राम जो असेल जो आपण केलेला तो तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रुप चालेल सर, वेगळा मला आहे. वाटतं वेगळा ग्रुप केलाय शास्त्रीसाठी. ओके. हो, ग्रुप वेगळा केला आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही ह्याला आहात ना स्विचवर्डला, हा, तर त्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज टाकणार, मग तुम्ही या. बर सर, चालेल सर. सगळ्यांनी यावं, शिकावं, चांगल्यापैकी शिकवावं. आता सर तुम्ही मला सर मला पण यायचंय. लिंक येत नाही सर. मला काय म्हणता मॅडम? लिंक येत नाही. मी आता फोन केला होता ना तुम्हाला. लिंक आता येत नाही तो बघा, मी तर टाकलेली आहे, पण आता सगळे लोक तर आले. आता तुम्हाला कशी नाही आली हे मला माहिती नाही, तुम्ही कुठल्या ग्रुपला आहात ते मला माहिती नाही, पण लिंक टाकली होती. कधी कधी बाय मिस्टेक व्हॉट्सअपला एवढं हे मेसेजिंग असतं ना, त्याच्यामुळे कदाचित तुमच्यापर्यंत ती पोहोचली नसेल. पण तुम्ही एक लिंक जी आहे ना मॅडम, ती स्टार लावून ठेवा. आमचा जेव्हा क्लास असतो फक्त स्विचवर्डला आम्ही परमिशन देत नाही, बाकी तुम्ही सगळ्या क्लासला येऊ शकता. स्विचवर्ड सर फार ते पुढे गेलेलं आहे. ऍस्ट्रॉलॉजी काय जे ग्रुप असा जो आहे ना, त्याच्यावर कॉमन जी आली ना की ते ऑडिओ पण आहे बघा, ती तिथेच खाली ती होती, ती मी केली तर म्हणजे आय कुड नॉट जॉईन असं. नाही, तुम्ही भलतं काहीतरी दाबू नका. तुम्हाला लिंक तिथे आली असेल ती स्टार लावून ठेवून द्या तुमच्या ग्रुपला, म्हणजे तुम्ही पर्सनल सुद्धा हे करू शकता. आणि मला काय तुमचाच फक्त नंबर माहित होता, म्हणून मी तुम्हाला नंबर, नाही तर मग आणि ठीक 1-2 आहे, कोणाचे ठीक आहे नंबर. मॅडम, ठीक आहे, हरकत नाही. पण तिथे ग्रुपला तुम्ही आहात तर स्टार मारून ठेवा तुमच्या ग्रुपला, म्हणजे तुम्ही रोज चेक करू शकता. ठीक. आणि क्लास असेल तेव्हा तुम्ही या. बरं, चला दुसरं नेक्स्ट आणखी काय? तर मी बोलू? हा बोला ना. आता छान चर्चा रंगली होती बुधाच्या संदर्भातली. तर हा बुध कोणाबरोबर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याप्रमाणे तो वागणार हे आपण नेहमीच सांगतो. आता इथे तर लग्न राशी आणि चंद्र राशी हे दोन्ही पण बुधाच्या आहे. सो बुधाचं व्यक्तिमत्व खूप स्ट्रॉंग इथे प्रभावीच दिसतंय, आणि एकतर कन्या राशी पण आहे.
मिथुन राशीच्या आणि कन्या राशीच्या व्यक्तींच्या गुणधर्मात निश्चितच फरक जाणवतो. हा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला हे जाणवतो. वायू तत्वाच्या बुधातला आणि कन्या राशीच्या बुधामध्ये ह्याच्यामध्ये त्यांचा प्रॅक्टिकल अप्रोच किंवा काही ह्या गोष्टीही पाहायला मिळतातच. शिवाय इथे तर लग्न पण वर्गोत्तम आहे आणि ते पण मिथूनच आहे. सो त्यामुळे तोही फरक पडतोच. आता वकील म्हटलं की त्याच्यामध्ये कम्युनिकेशन नाही असं तर होणारच नाही. सो बुध हा वकिलासाठी अतिशय प्रभावी ठरतो. हो पण हो याबरोबर जसा बुध महत्वाचा आहे तर त्या बुधाबरोबर इथे शनी पण तितकाच इक्वली इम्पॉर्टंट असतो. सो वकिलांच्या पत्रिकेमध्ये शनी पण तेवढाच स्ट्रॉंग आहे आणि तो पण किती इम्पॉर्टंट आहे या पद्धतीने इथेही दिसतं आपल्याला की पंचमातच तो तुळेचा शनी आहे. म्हणजे पंचम स्थानावरनं आपण कला पण पाहतो आणि इथे हा तुळेचा शनी आहे. तर इथे हा कला काय दाखवेल हा शनी. तर त्या पॉईंटपणी पण या बुध शनीचा इथं लाभयोग झालेला आहे. सो डेफिनेटली वकिलीसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात तर त्याच्यामध्ये हे जे भाव आहे तर त्याचं सेकंड भाव जे आहे तर तिथे आपण कम्युनिकेशन बघतो, स्पीच बघतो. नंतर तिसऱ्या स्थानावरनं इथे जे बघतो तर ते किती लोडेड आहे. एक तर ते अग्नितत्व आहे. अग्नितत्वातला रवी हा अग्नितत्वातच आहे. शुक्र पण तिथेच आहे, मंगळ पण तिथे आणि बुध हा या मंगळाबरोबर पण आहे, शुक्राबरोबर पण आहे आणि रवी बरोबर पण आहे. सो या बुधाला या सगळ्यांची सोबत भेटलेली आहे आणि वकिली पेशासाठी तृतीय स्थान पण खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मगाशी तुम्ही पणफर स्थानाबद्दल बोललात तर त्याचप्रमाणे हे तृतीय स्थान आपल्याला वेगवेगळे रेकॉर्ड्स पण दाखवतो. अष्टमाचं अष्टम स्थान पण आहे. सो त्या पॉईंटपणी पण हा तृतीय स्थान खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथं असलेले ग्रह सुद्धा सिंह राशी खूप लोडेड आहे. सिंह राशीतला हा रवी न्यायांश मध्येच आहे. म्हणजे जरी बुधाची व्यक्ती असली तरी व्यक्ती न्याय देण्यासाठी धडपडेला असं सांगायला मला वाटतं काहीच प्रॉब्लेम नसावा, कारण रवी हा व्हेरी व्हेरी फाईन. न्यायांश मध्ये आहे. सो व्हेरी फाईन. डेफिनेटली व्यक्ती त्यासाठी निश्चितच काम करेल. त्याच्यानंतर हे षष्ठ स्थान जे आहे की जिथून आपण वादविवाद, लिटिगेशन आणि कोर्ट मॅटर पण पाहतो आणि तिथेच बसलेला हा राहू, वृश्चिक राशीतला राहू, म्हणजे राहूकडे या टॅक्स पण आहेत आणि त्यात तो मंगळाच्या राशीतला आणि वृश्चिकेचा, म्हणजे हे सगळं कॉम्बिनेशन आपल्याला क्राईमच्या या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मंगळ, क्राईम आणि प्लस हा राहू म्हणजे टॅक्स, या सगळ्या ह्याची कशा पद्धतीने टॅक्स हे करून त्या गोष्टी आपण सॉल्व्ह करायच्यात हे त्या वकिलासाठी हे खूप इम्पॉर्टंट ठरतंय. सो तोही इथे दाखवतोय. जसा हा शनी इथे लॉ साठी महत्वाचा आहे तसा तो जस्टिस पण दाखवतो आणि तो जस्टिस दाखवणाऱ्या तूळ राशीमध्येच आलेला आहे. सो मला वाटतं की पंचम स्थान नुसतं कला वगैरे याच्यासाठी ही पण एक कला आहे की तुम्ही तुमचं काम पण, कारण लग्नेश बुधाशी ह्या शनीचा, भाग्येश शनीशी त्याचा लाभयोग झाला हा मला असं वाटतं एक खूप स्ट्रॉंग फॅक्टर बनतो तिथे, कारण भाग्येश असून तो पंचमात आहे आणि उच्चीचा आहे. सो त्या ह्यानीही तो महत्वाचा दिसतो इथे. त्याचबरोबर दशमेश हा गुरु आहे आणि गुरु हा कर्केत आहे. आता इथे गुरु पापांश मध्ये असणं गरजेचंच वाटतं इथे. जसं एक खूप छान मुद्दा तुम्ही मगाशी सांगायला की पापांश मधले ग्रह पण कसे काम करतात. सो बरोबर आहे. इथे येस बरोबर आहे ना, कारण जिथं म्हणजे नाही का मृत्यूशी संबंध येतो, एखाद्या म्हणजे कैद आणि यांच्याशी संबंध येतो, तर त्या ठिकाणी त्या गुरुला तसं असणं गरजेचंच आहे. तो जर तिथे धार्मिक सगळ्या गोष्टी बोलत राहिला तर मग अवघडच आहे. म्हणजे त्या गोष्टी कशा पद्धतीने टॅकल करणार. सो येस डेफिनेटली हा गुरु पापांश मध्ये असणं, सो हा काय पद्धतीने काम करेल हे देखील इथं कळतंय आणि त्याच्या दशमाच्या नवपंचम मध्ये असून तो हर्षल बरोबर पण आहे. सो हा हर्षल इथे या पद्धतीने त्याला डेफिनेटली हेल्पफुल ठरेल आणि तिथेच मृत्यूबिंदू पण आलेला आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी सजा होते, काहीतरी पनिशमेंट या गोष्टी येतात काही कारणामुळे, जे काही त्यांच्या लिगली हे आहे, तर तिथं त्यांचा या गोष्टीशी पण संबंध येतोच ना, म्हणजे फाशीचा संबंध येतो किंवा कुठल्या काही या ह्याच्याने. सो त्या ह्यानी त्यांचं काम आहे तेही तिथे दिसते, कारण तो दशमेश गुरु आहे आणि त्याचबरोबर तो सप्तमेश पण आहे. आता सप्तम स्थान म्हणजे इथं लोकांशी आलेला संबंध. तो सप्तमेश आणि दशमेश हा गुरु हर्षल बरोबर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तो योग्य काम करतोय. जेव्हा आपण करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करतो याला, इथे दाखवणारा जो मंगळ आहे, एक तर सिंहेचा मंगळ आयदर स्त्री किंवा पुरुष या दोघांसाठी ही खूप स्ट्रॉंगस्ट ठरतो आणि हा मंगळ आणि हा पंचमेश आणि वेश शुक्र हे दोन्हीही सेनांश मध्ये आहे. सो मघा नक्षत्र इथे खूप लोडेड झालेलं आहे आणि हा मंगळ इथे करेज आणि आर्ग्युमेंट साठी पण युजफुल ठरेल, कारण हा बुधा बरोबर आहे. सो हा बुध मंगळाबरोबर असल्याने इथे आर्ग्युमेंट मी कसा बरोबर आहे ह्याच्यासाठी या बुधाला या मंगळाची गरजच आहे.
नुसता एकटा बुध काम करणारच नाहीये इथे, हा मंगळ पण त्याच्या जोडीला आहे. शिवाय सरकार म्हणजे रवी सुद्धा त्याच्या जोडीला आहे. आणि इथे कला, ही पंचमेश शुक्राची कला देखील इथे त्याच्या जोडीला आहे. अशा सगळ्या ह्याच्यानी तो बोलतोय. आणि वकिलीसाठी मघा नक्षत्र, आता मघा नक्षत्रातले आपण नेहमीच ऐकतो की चारही नक्षत्र खूपच छान आहेत. सेनांश, न्यायांश, विचक्षणांश आणि धनांश. आणि तृतीय स्थानामध्ये जे वकिलीसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे, हे मघा नक्षत्र खूप लोडेड झालेलं आहे. सो उत्तम वकीलसाठी मघा नक्षत्र सुद्धा खूप महत्वाचं असतं, जसं गुरु महत्वाचा आहे. कारण गुरु हा न्याय निवडासाठी पण युजफुल ठरणार. त्याचबरोबर शनी सुद्धा, म्हणजे गुरु, शनी आणि हे मघा नक्षत्र हे पॉझिटिव्हली काम करणार आहे. त्याचबरोबर राहू, षष्ठातला राहू हा निश्चितच जे काही शत्रू पक्ष आहेत किंवा जे काही अडीअडचणी येतात, आता यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे त्यांच्या कार्यक्षमतेला, कारण षष्ठस्थान हे नोकरीचं पण स्थान आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये सरकारी गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये ते काम करणार. तर तिथे जो न्याय निवाडाचा जो काही आहे, कोर्ट केसेसच्या रिलेटेड आहे, तर तिथे त्यांना ही वृश्चिक राशी आणि हा राहू हे देखील युजफुल ठरणार आहे. त्याचबरोबर इथे जे तुम्ही म्हटलात की त्यांच्या बहिणीच्या रिलेटेडचा प्रॉब्लेम आहे, तर त्याप्रमाणे वृषभ राशी आणि तूळ राशी, तर तुळेमध्ये तर शनी आहे पण वृषभ राशीमध्ये केतू आहे. सो डेफिनेटली वृषभ राशीत केतू जेव्हा येतो तेव्हा घरात कुठल्या तरी स्त्रीच्या संदर्भात काही ना काहीतरी दुःख असतंच. आणि हा केतू चंडांश मध्ये आहे. सो इथे निश्चितच खूप मोठी अडीअडचण त्यांना जाणवली असेल. जरी हे वकील असले तरी काही गोष्टी म्हणतो ना आपण की ते आपल्याला नेग्लेक्ट नाही करतायत. येस, नैसर्गिक हे झालेलं आहे. हो, बरोबर. नॅचरल असतात की त्यामुळे ते तिथे डिनाय करता येत नाही. सो त्या पद्धतीने पण तिथे बोलते. त्याचबरोबर नवमांश कुंडलीमध्ये गुरुच्या राशीतला राहू, मी बऱ्याचदा सर हा म्हणजे ज्यावेळेस अभ्यासामध्ये हा पॉइंट येतो तर त्यावेळी या अनुषंगाने विचार करते की जेव्हा प्रत्येक वेळेस गुरु राहू किंवा गुरुच्या राशीतला राहू याला आपण निगेटिव्हली एक प्रत्येक तो ऍस्पेक्ट पाहतो, पण त्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट असेल. तो नवमांश कुंडलीमध्ये दशम स्थानामध्ये गुरुची राशी आली आणि तिथला हा राहू आहे. सो आज मला हा एक नवीन पॉइंट मिळाला की नवमांश कुंडलीत असलेल्या गुरुच्या राशीतला राहू म्हणजे हा वकिलीसाठी खूप छान आहे. किंवा एखादी गोष्ट ती चुकीची नाहीये पण मग ती प्रूव्ह करण्यासाठी जे धाडस लागणार ते तुम्हाला, त्या टॅक्स ज्या लागणार त्या गुरुच्या राशीत राहून, म्हणजे तुम्हाला बॉक्स भेटलाय गुरुचा पण तुम्हाला प्रूव्ह करायच्या या पद्धतीच्या गोष्टी, तर मग तुम्ही कसं करणार? तर मग त्या केसमध्ये हा राहू इथे युजफुल ठरेल. हा एक मला नवीन पॉइंट आज भेटला इथे. आणि त्याचबरोबर चतुर्थात पुन्हा बुध इथं, म्हणजे इथे बुध कन्येचाच आलाय आणि तो केतू बरोबरच आहे. आता बुध केतू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीची भाषा कशी असेल हे काय आपल्याला सांगायलाच नको, पण वकिलीसाठी ही भाषा मात्र गरजेची आहे. आणि मला असं वाटतं ते तिथे चांगल्या पद्धतीने काम करते. पेशाला थँक्यू सर. अनुसरून माणसाला मॅडम येस, तिथे आता जसं तुम्ही विवेचन केलं तर ही येस, ज्योतिषाची भाषा आहे, तर ती ज्योतिषासाठी अतिशय योग्य आहे. मग तसंच वकिलासाठी पण एक स्टँडर्ड असतो. आता त्या स्टँडर्डमध्ये जसं आपण बघितलं तर मुळामध्ये सगळ्यात मोठा योग जो आहे ना मॅडम, करिअर ओरिएंटेड ज्याला आपण म्हणतो, तर हो, तो भाग्य आणि दशम स्थानाचे अधिपती दोन्ही उच्चीचे तुम्हाला मिळणार नाहीत कधी. मी तुम्हाला हो सांगितलं सर, की फार 60 रेअरली. वर्षानंतर हा योग आलेला आहे. 60 येस, इयर्स. बरोबर. 1955च्या अगोदर तुम्ही 60 वर्ष अगोदर गेलात तेव्हा पण ही युती होती, हा योग होता. तसं दोन ग्रह उच्चीचे येणं, जसं दोन ग्रह एकत्र येणं, शनी आणि गुरु हे 20 वर्षानंतर एकत्र येतात आणि ते हो, धनुराशी, मकर राशी, सिंह रास, कन्या रास, मेष रास, वृषभ रास ह्याच्यामध्येच असतात. बाकी इत्यादी ठिकाणी शनी गुरुची युती होत नाही. क्वचित जर काही झालं तर तुळेमध्ये थोड्या काळासाठी असते. हो, बरोबर सर. पण बाकी येस, म्हणून हे आकाश जे आहे, खगोल, हे पण तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. त्याची गती कशी असते, कसं त्याचं मोमेंट आहे. फार चांगलं बोलताय तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. थँक्यू सर. थँक्यू. गॉड ब्लेस यू. मग असं आहे की आपण एक कुंडली मांडून एवढं विश्लेषण करतो. आता आम्ही जेव्हा शिकलो आमच्या त्या वर्गामध्ये 150 कुंडल्या मांडल्या. कोण हातगाडीवाला, कोण हमाल, कोण भांडी घासणारा, कोण सायकल चालवणारा, सायकल रिपेअरिंग, अशा कुंडल्या लावून आता शास्त्री परीक्षेला आलेले भांडी घासणारी बाई
तर कसं ती पत्रिका आपण शिकू शकू चांगली? नाही होणार ना. 150 कुंडल्यांचा संच असा बोर्डावरती लावायचा. मग हा कोण आहे, त्याला तारीख नाही, गाव नाही, बाप नाही, कोण नाही, फक्त कुंडली. हा भरपूर अशा कुंडल्या लावून ठेवायच्या आणि मग सांगा हा मेलाय का जिवंत आहे काय, असं आहे. तर तिथे प्रत्यक्ष कुंडली मांडून त्याचा प्रोफेशन काय आहे, तो कसा पुढे आला, एका कुंडलीवरती स्पष्टीकरण देऊन त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे फिट होतं की नाही अशी कुंडली असल्यानंतर ती भले वकील नाही पण इत्यादी क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये ती पुढे जाणार म्हणजे जाणार, असे योग आहेत. आणि मगाशी मॅडमने जे उल्लेख केला स्पेशली न्यायांशाचा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. इट इज रिलेटेड विथ द कोर्ट अँड लॉ. फारच महत्त्वाचा उल्लेख आहे तो की न्यायांशामध्ये आलेला रवी सिंहराशीमध्ये, नाही का? हो सर. हां, म्हणजे कुंडली वाचते वेळी तुम्हाला सूक्ष्मांश पापांश आहे नो डाऊट, मग तसं त्याप्रमाणे त्याला फलित मिळेल. पण न्यायांश त्याचा पेशा जो आहे तो कुठल्या, आणि अख्ख्या सर्वतोभद्र चक्रामध्ये एकच न्यायांश आहे, एकच. हो सर, एकच आहे सर. बाकी कुठेही नाही. मग येस. आता त्या ऋषींनी कसं काही सिलेक्शन केलेलं आहे काय आहे? अरे गीता सावंत आहे का? हो आहे ना सर, मी चेक हा बेटा, करते सर्व, ऐकते तुला पण मी. तुला बेटा मी ते पाठवल्या फाईल त्या मिळाल्या का सगळ्या? हो हो सर, थँक्यू. मी त्याला रीड हा सर, थँक्यू, भेटला त्या. ठीक आहे, थँक्यू बेटा. ओके. तर या पत्रिकेत दोन्ही मार्केश पण उच्च झालेले, गुरु पण उच्चचा आणि येस चंद्राला पण चांगला येस सिंहनवमांश भेटलेला आहे. येस 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 मॅडम. आता आपण नेहमी काय सांगितलेलं आहे की जेव्हा मारकस्थानाचा अधिपती उच्च असतो त्याला मारकेशचा दोष निघून जातो. आता पराशरींनी सुद्धा मारकस्थानाचा उल्लेख केलेला आहे पराशरीमध्ये. म्हणजे पराशरी आजची नाही आहे, 1000 वर्षापूर्वीची आहे, संस्कृतमध्ये आहे. म्हणजे तिथे आपण मारकस्थान जे शिकवतो तर ते ग्राह्य आहे. बोला, काय हरकत नाही, तसं तुम्ही हे करा. आता चंद्रकुंडली मांडली तर चंद्रकुंडलीच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर चतुर्था स्थानबली आहे. म्हणजे चंद्र हा चतुर्थ स्थानाचा कारक ग्रह आहे. मंगळ हा पराक्रम स्थानाचा कारक ग्रह आहे. गुरु हा धनस्थानामध्ये उच्चीचा आहे, तो कारक ग्रह आहे. म्हणजे कारकतत्व जी आहेत ती त्या 3 प्लॅनेटनी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्यापैकी दिले. त्यातला त्यात शनी हा उच्चीचा आहे आणि तो भाग्येश आहे. तो अष्टमेश पकडू नका, भाग्येश आहे. आणि अशी कुंडली तुम्हाला कॅल्क्युलेट करते वेळी इत्यादी जी ग्रहांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे. तुमच्याकडे जातक आला तर त्याचा पूर्णपणे तुम्हाला तपासलं पाहिजे. अशा गोष्टी होतात, योग आहेत, गोचर ते पण अप्लाय करणं आवश्यक आहे. महादशा करणं आवश्यक आहे. आता मगाशी मॅडमने सांगितलं महादशेच्या बाबतीमध्ये, मी हा तो तक्ता लावला नाही नव्हता तो, तर महादशा तुम्हाला त्या केल्या पाहिजे. बोला, आणखी तुम्हाला सांगायचं काय? अगदी निर्धास्त राहा. तुम्हाला जे आठवेल, जे वाटेल तसं वियोग्य सांगा. पण आता जसं पोद्दार मॅडमने, कुलकर्णी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे. मुद्देसूद सांगा. आणि शनिवारच्या क्लासला या, मॅडम घेणार आहेत. आणि तो बेसिक शास्त्री परीक्षेचा क्लास आहे. साधारणतः तो 1 वर्ष चालेल. त्याच्यामध्ये पण कुंडलीचं रिडिंग आहे. जो विषय येणार आहे बघा, आता यावेळेचा विषय तो भांडी घासणारा आहे, तो नाही घेणार. पण पुढच्या वर्षी काय विषय येईल त्याच्या कुंडल्या आपण ठरवू. कुलकर्णी मॅडम, तुम्हाला कळेल ना पुढच्या वर्षी काय विषय असेल 27चा?
सर सर एखादा छोटा मुद्दा सांगू एक बोला ना. शनी हा भाग्येश आहे हम्म. आणि त्याची गुरु ह्या दशमेशावर अंशात्मक दृष्टी एकदम डॉट डॉट Correct. अंशावर आहे. शनी Correct. 22 वर आणि गुरु 21 वर. Yes. तो पण एक चांगला योग आहे. म्हणजे तिथे कसं आहे की 2 ग्रह हे उच्चीचे 1955 साली आले होते, नंतर 2015 साली आले. म्हणजे त्यांचा कालावधी 60 वर्षाचा झाला. तुम्हाला नंतर कधी इन बिटवीन कधी पाहायला कारण मिळाले नसतील. कारण गुरुची 5 भ्रमण आणि शनीचे 2 भ्रमण झाल्यावर होणार. येस 12 बरोबर. पंचे 60 आणि 30 दुणे 60. 12 पंचे 60, 30 दुणे 60. 30 बरोबर. दुणे 60. हे गणित आहे. हो. हे गणित तुम्हाला असं तोंडावर पाहिजे. बरं. कवठेकर मॅडम आल्या का? नाही आलं वाटतं आज. बरं बोला बोला. पाटील साहेब फार छान सांगितलं. हे कुंडली तुम्हाला वाचन करणं. आता आपण विवाहाच्या बाबतीत बघितलं तर सप्तमेश जो आहे तो उच्चीचा आहे. यदा कदाचित सप्तमेश उच्चीचा असल्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये विवाहानंतर जीवनाला कलाटणी येईल, कलाटणी येते. म्हणून तिथे सप्तमेश उच्चीचा आहे आणि सप्तमेश हा शनीच्या नियंत्रणामध्ये आहे. कळलं ना? आणि सप्तमावरती शनीची दृष्टी सुद्धा आहे. म्हणजे त्या ठिकाणी संसार जो आहे तो सुरळीत न्याय पद्धतीने चालणे, रिस्ट्रिक्टेड. म्हणून विवाह टिकेल का नाही टिकणार हा जो भाग आहे. आता त्या चंद्राला तुम्ही पापकर्तरी वगैरे काही लावू नका कृपया. हा पापकर्तरी वगैरे योग जो आहे तो मन वांछित आहे. कळलं का? सर नमस्कार. नमस्ते नमस्ते बोला. हा मी किरण उपासनी बोलतोय, शहादा नंदुरबार इथून. बोला. सर मी कालचा एक क्लास जॉईन केला, आजचा पण जॉईन केलेला आहे. मला खूप चांगलं वाटलं. मी पण ज्योतिषशास्त्र शिकतोय गुरुजी. तर हा तर आता ह्या पत्रिकेमध्ये षष्टेश मंगळ जो आहे त्याची शस्त्रावरच दृष्टी आहे. त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? होऊ शकतो. येस. राहूच्या मुखात जेव्हा मंगळ पाहतो त्यावेळेला प्रॉपर्टी मॅटरमध्ये जरी स्वतः वकील असल्यानंतर सुद्धा काही घटना प्रॉपर्टी रिलेटेड किंवा भावंडांच्या संदर्भात, मंगळ हा भावंडांचा कारक आहे, त्याच्यामुळे तिथे भावंडांसंदर्भात प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून नाही, व्यवसाय एकदम स्ट्रॉंग. व्यवसायाला दशमस्थान भाग्यस्थान. नाही, मंगळ राहूला तिथे सपोर्टिंग आहे का? हा तो सपोर्टिंग आहे, पण तिथे मुळात कुंडलीचं जे बळ तयार झालं ना तर ते दशमस्थान आणि भाग्यस्थान ह्याचे जे 2 अधिपती उच्चीचे आहेत. ते उच्चीचे आहेत. शनी त्रिकोणामध्ये आणि दुसरा दशमाधिपती उच्चीचा धनस्थानामध्ये आहे. असं आहे. सर ते आपले जे शनिवार पासून शास्त्रीचे क्लासेस होणार आहेत बेसिक पासून, तर मी ते अटेंड करू शकतो का? करा ना, का नाही. सगळ्यांनी वेलकम आहे. तुम्ही त्या ग्रुपला आहात ना? हो हो, स्विचला आहे, स्विच वर्ल्डला. ओके ठीक आहे, या वेलकम. धन्यवाद. जाहिरात सगळ्याकडे मिळेल तुम्हाला. आता कसं आहे की ज्याला कधी सगळ्यांना जमतं, काही वेळेला लोक कामावरती असतात, प्रवासामध्ये असतात, काही वैयक्तिक काम असतं, तर आम्ही ओपन ठेवलेलं आहे. ज्याला यायचं त्यांनी यावं. नाहीतर व्हिडिओ तुम्हाला ही पद्धत खूप आवडली मला. फलादेशाची जी आहे ना, एकदम खोलवर अभ्यास होतो याच्या. आणि नवमांशचा आम्ही त्याच्यामध्ये समावेश करतो. तर नवमांशामध्ये एक बळ तयार होतं आणि त्याचे सूक्ष्मांश काय आहेत तर ते सूक्ष्मांश सुद्धा तुम्हाला सांगतो. की आता जसं त्या मॅडमने सांगितलं न्यायांश. आता एका व्यक्तीलाच्या पेशाला न्यायालयाशी संबंधित असल्यामुळे न्यायांश किती गरजेचा आहे. आणि अख्ख्या 360 डिग्रीमध्ये एकच न्यायांश आहे. हे न्यायांश वगैरे मी आज पहिल्यानेच ऐकतोय सर.
आता याच्यातनं एक मला असं जाणवलं की आता गुरु उच्चीचा असून तो पापांशामध्ये असं म्हटलं ना, बरोबर बरोबर. तर त्यामुळे ते वकिली पेशामध्ये. येस. पण जर तो पापांशामध्ये नसता तर मला वाटतं हे सुप्रीम कोर्टाचे जज पण झाले असते. आणि त्यांनी ते परीक्षा दिल्याच नाही, त्यांना ते नॉट इंटरेस्टेड. हा, आणि यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुद्धा झालेले. हा, आता ते तर चालतंच म्हणा त्या ठिकाणी, पण तिथे कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही स्वतः हायर लेवलचे ॲडव्होकेट असता हो हो, त्या ठिकाणी ह्या गोष्टी घडतातच, नो डाऊट. कपिल सिब्बल पण आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये साधारण व्यक्ती आली लक्षात कोण असू शकेल ते, पण तुम्ही जे प्रॉमिस केलंय त्यामुळे काय मलाही बोलता येत नाही कोण असू शकेल. तर त्या ठिकाणी तिथे अशा तऱ्हेची पत्रिका ही आहे. आपल्याला हा. बघायचं आहे की पत्रिका प्रगतिशील कशी झाली. प्रगतीशील पैसे झाले. प्रगती पत्रिकेमध्ये कुठे दिसते आपल्याला, कारण जग एवढं मोठं आहे, त्या जगामध्ये सुद्धा छोटे लोक सुद्धा आहेत, मोठे सुद्धा आहेत, आणखी मोठे होणारे लोक असतात. मग ते कुठल्या एका ग्रहामुळे मोठे होतात का, होऊ शकतात का, तर ते ग्रहच आपल्याला जन्मता म्हणजे जर तुम्ही ज्योतिषाच्या इतिहासामध्ये गेलात तर आता न्यूमरोलॉजी वगैरे वगैरे हा जो एक डिफरंट पार्ट आहे, पण ग्रहांशिवाय कुठलंही ज्योतिष ठरलेलं नाही, घडत नाही आणि परिपूर्ण होऊ शकत. येस. ग्रह आणि राशी आणि नक्षत्र, म्हणजे जी काही नक्षत्र आपल्याकडे आहेत आणि त्या आपल्या भूतलावरती त्याचा प्रकाश येतो, स्वयंप्रकाशित आहेत. सूर्य तारा स्वयंप्रकाशित आहे आणि इत्यादी ग्रहांना त्याचं एनर्जी पुरवली जाते. आणि ग्रहांची बैठक ज्या ज्या क्षेत्रामध्ये असेल, ज्या ज्या नवमांशामध्ये असेल, मग त्या ठिकाणी तुम्हाला खवेदांशामध्ये असेल, षष्ठांशामध्ये असेल, अक्षवेदांशामध्ये असेल, तिथे तिथे फलादेश देण्याची तंत्र हे ग्रहच ठरवतात. बरोबर. असं आहे. खूप सुंदर सर आपण समजावून सांगता, आणि विशेष म्हणजे बोलण्याची जी तुमची पद्धत आहे अतिशय सुंदर आहे समजावून सांगण्याची. जर कोणाला समजलं नाही तर परत परत तुम्ही रिपीट करता. हा, तर शेवटी कसं आहे की मीच चालत राहिलो, मागे कोण आहे तर कळणारच नाही ना. मग त्यांना आमचा मुख्य उद्देश असा, आता तुम्ही एवढं आम्हाला सांगितलं, तुम्ही बोललात तर आम्ही तुम्हाला स्वीकारलं, कळलं का? बरोबर. तसं नाही, आता काही ठिकाणी असं ऐकण्यात आलंय की तुम्ही मग नंतर मला विचाराय वैयक्तिक फोन, पण तुम्ही सर तसं काही केलं नाही. सगळ्यांच्या समोर म्हणजे ही गोष्ट खरोखर कौतुकास्पद की शिकाऊ व्यक्तीला सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेता आणि त्याला समजून सांगता. आता पोद्दार मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, ह्यांना व्हाईस आहे की त्या तिथे स्पष्टीकरण देतील आणि इत्यादी लोकांना ते कळेल. तिवाटणे मॅडम आहेत, बरेचसे. काल आणि आज मी अनुभवलं ते, म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड ज्ञानाचं भांडार आहे. हा, पोद्दार मॅडम तर अतिशय सुंदर विश्लेषण करतात. कालचंही त्यांचं ते सगळं हातचं राखून ठेवतात आणि सगळ्यांचं बोलून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एवढं डीपली व्यवस्थित समजावून सांगतात ना की कोणाला त्याच्यानंतर काही प्रश्नच राहत नाही. ब्रेकअप इम्पॉर्टंट आहे आणि पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॉट एव्हर, पण त्या कथन करतात म्हणजे करतात. स्पष्टपणे पोद्दार मॅडम बघा किती फायदा झाला तुम्हाला. नाही सर, ऍक्च्युली मी शेवटी बोलण्याचं कारण असं असतं की कसं असतं, एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी माहिती आहे, समजतात, तर ती व्यक्तीच म्हणजे असं म्हणजे माझा असं हेतू असतो की असं वाटायला नको की मीच पुढे पुढे करते आणि त्याच्यामुळे मी थोडं शांततेने. तसं नाही, राहिलेले जे मुद्दे आहेत ना ते सगळे तुम्ही त्यानंतर कव्हर करता. हो, म्हणजे मी प्रयत्न तसा करते अर्थात, म्हणजे सरांची कृपा आहे. खूप सुंदर स्पष्टीकरण. आणि माझी इच्छा अशी जागृत करून ठेवली तुम्ही सगळ्यांनी की इथून पुढे असं वाटतं की एकही क्लास आपण सोडू नये. कसं असतं, आपण जेव्हा कुठलेही हे क्लास करतो ना सरांची कुठलेही, तर मला असं म्हणायचं आपण प्रत्येक जण आपल्या प्रत्येकावर काही ना काहीतरी जबाबदारी असते. कारण आता आपण काय फक्त स्कूल किंवा कॉलेजमध्ये नाहीये, आपापले सगळे प्रपंच असतात, आपले जॉब असतात, बाकी सगळ्या जबाबदाऱ्या असतात. पण जेव्हा आपण क्लासमध्ये असतो ना तर त्यावेळेस ना फक्त एक विद्यार्थी म्हणून जर आपण आलो ना तर मी खरं सांगते की आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो फॉर टाइम बिंग, 1-2 तासासाठी. आणि
आपण आणि ती पत्रिका, दॅट्स इट. बाकी आपल्याला काही फार तो विचार थोडा वेळ तरी आपण 2 तास बाजूला ठेवायचा. मग आपल्याशी ती पत्रिका बोलते, म्हणजे हे मी ऐकायचे की पत्रिका बोलते म्हणजे काय. तर मला आता ते स्वतः म्हणजे मी हळूहळू बाय प्रॅक्टिस आणि प्लस सरांनी इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, म्हणजे सरांनी इतके उपायशास्त्र दिलेत वेगवेगळ्या पद्धतीची, इतकी हत्यारे आहे ज्योतिषशास्त्रातली, की त्याचा योग्य वापर कुठे कसा होतो हे सरांनी पदोपदी त्या दिशा दाखवल्यात. कारण आपण तयार आहोत चालायला, पण कुणीतरी योग्य दिशा दाखवणारं पण गरजेचं असतं आणि ते एक एक काम सर खूप उत्तमरित्या करतात. आणि त्याच्यामुळेच मी आज तुमच्या समोर आहे, कारण सरांनी ही संधी दिली आहे. सरांनी हा क्लासच सुरू केला विद्यार्थ्यांसाठी. सरांचं बरोबर काय त्याच्यामध्ये की म्हणजे माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे, ही बरोबर. सरांची इच्छा आहे आणि नाही ही मॅडम, इतकी आता चांगली इच्छा आहे. काल जे तुम्ही बोललात ना, पत्रिका बोलते, मला काल काही येस. एवढं समजलं नाही एवढं विशेष, पण आज ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं तर थोडं थोडं कळायला लागलं पत्रिका बोलते. आणि मला एक असं वाटतं की मी प्रयत्न करतोय, पण फक्त शनिवारी मॅडम 7:30 नाही, मला 8 नंतर जॉईन होता येईल. जर 8 वाजता आपल्याला ठीक आहे. करता आला तर चालेल हा क्लास. नाही 8ला नाही, आमचं कसं आहे दुसरा क्लास नंतर 9चा असतो ना. बरोबर. तर दुसरा माझी क्लास एक पण इच्छा आहे सर, ती इच्छा बोलून दाखवू का? तुम्हाला रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल ना. हा हा हा. तर मी माझी इच्छा अशी एक बोलून दाखवतो की कालचं आणि आजचं तुमचं सर्वांचं मार्गदर्शन ऐकलं आणि मला असं मनामध्ये इच्छा कुठेतरी जागृत झाली की तुमच्या इथपर्यंत नाही, पण तुमच्या कुठेतरी आसपास 20% 25% मी पोहोचावं असं मला वाटतंय या शास्त्रामध्ये. तर तुमचे सर्वांचे आशीर्वाद असावेत. आशीर्वाद परमेश्वराचे, आम्ही फक्त हितचिंतक आहोत. नक्की. नाही पण आता मी आता हे 2च क्लास अटेंड केलेले आहेत. आतापर्यंत मी फक्त घरीच अभ्यास करत होतो, भृगु संहिता वगैरे. पण त्या भृगूमध्ये एवढं डीपली अंश वगैरे, म्हणजे आता जो पापांश वगैरे जे तुम्ही सांगितले, हे काहीच नाहीये त्याच्यात, जे आतापर्यंत मी ती जी संहिता आहे ना, तर त्यांचे लेखक जे आहेत, आता हे जे पापांश वगैरे सांगितले ना, तर सर्वतोभद्र चक्र हा एक वेगळा सब्जेक्टच आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे ऑल, भद्र म्हणजे शुभ, आणि चक्रानुसार तुम्हाला शुभ अशुभ गोष्टी ह्या सगळ्या लाईफ टाईमच्या तुम्हाला त्याच्यामध्ये ताराचक्र आहे, जन्मसंपत विपत आहे, चंद्राचा नक्षत्र बिंदू आहे, नाडी आहे, त्याच्यानंतर सूक्ष्मांश आहेत, विद्युन्मुख बिंदू आहेत, म्हणजे सूर्याचं नक्षत्र बिंदू, पूर्वकर्माचं, पूर्वजन्माचं, त्याच्यानंतर नाडी कुंडली आहे, त्याच्यानंतर धारकांश, आपण शरीरावरती काय धारण करून जन्म घेतलेला आहे, बरोबर, तर ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. नाड्यांश हे तुम्ही काल पण बोलला होतात, आज पण बोललात, गत जन्माचं जे काही आपलं प्रारब्ध घेऊन आपण आता आलेलो आहे या जन्मात, त्याच्याबद्दल पण बोलला होतात काल. नाही, मी एक असं ऐकलंय की सर्वतोभद्र हे कुठल्याही जातकाला जे त्याचं सांगायचं आहे, प्रेडिक्शन करायचंय, हे याच्यामध्ये जवळजवळ 90% अॅक्युरसी येते असं ऐकलं. हो, जाऊ शकता तुम्ही. आहे आमचं रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल आहेत का? येस येस, चालेल. किती 28 लेक्चर आहेत. निश्चित ऐकेन. आणि टोटल 700 व्हिडिओ आहेत. 700. बरोबर. हा, ती एक लिंक आहे आपली माझ्याकडे की त्याच्यामध्ये सर्व क्लासेस तुम्ही दिलेले, त्या ग्रुपमध्येच आहे मला वाटतं तुम्ही टाकलेले. कम्युनिटी मधले जेवढे ग्रुप्स आहेत ना कम्युनिटीमध्ये, त्याच्यात आहे. 700 रेकॉर्डिंग एका मराठी माणसाचं कुठे उपलब्ध नसतं. नाही, हा रेकॉर्ड ग्रीनिज बुक मध्ये नाव लिहिलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये नाडी आहे, त्याच्यानंतर आम्ही आता आकाशिक शिकवलं होतं, त्याच्यानंतर आता जेमिनी चालू आहे, एवढे विषय आम्ही शिकवतो. टॅरो आहे, विस्तृत, अगदी विस्तृतपणे. एंजल्स आहे. जिबू सिम्बॉल तर कोणी शिकवतच नाही मराठीमध्ये. नाही, जिबू सिम्बॉल वापर होतो. हो, ही सगळी मुलं एवढी हुशार झालेली आहेत ना की आता ते लोक शिकवायला लागलेले आहेत, म्हणजे त्यांचं विद्यालय सुरू झालेलं आहे. हो का? त्यांना आग्रह केलाय की तुम्ही विद्या आता सुरू करा, शिकवायला चालू करा. प्रत्येक जण शिकवतो. मी पोहोचू शकेन का पर्यंत? अवश्य पोचाल. मनस्थिती चांगली असेल तर नक्की पोचाल मनुष्य. कारण मला खूप आवड आहे. माझं वय आहे आता 64. तुम्ही 64, मी 75 आहे.
अरे बापरे. एनर्जी तुमच्याकडून घेण्यासारखी आहे मग. नाही, परमेश्वर हरी कृपा आहे, बाकी काही नाही. हा, हा. नाही, मी याज्ञिकी करतो सर, याज्ञिकी करतो. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. त्यामुळे मग संध्याकाळी कसं असं उशिरा काही वेळ आलो तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल म्हणजे झालं ना, बस. हो हो हो, धन्यवाद धन्यवाद सर. रेकॉर्डिंग प्रत्येक दिवशी आता मॅडम 2 तासांनी लगेच टाकून देते. हा हा. स्विच वर्डलाच टाकतात का? नाही नाही, तुम्हाला युट्यूबला लिंक पाठवतो, त्या ह्याच्यामध्ये हा. बघायला मिळेल तुम्हाला. चालेल चालेल. लेटेस्ट तुम्हाला लगेच मॅडम टाकतील आता संपलं 1 हा. तासानंतर. हा, हा. हळदणकर मॅडम, तुम्हाला अभिप्राय काय द्यायचा आहे, मग समारोप करतील मॅडम. हो सर. येस हो सर. बोला. सर 1 मिनट में क्वेश्चन पूछूं सर? हाँ बोलिए. सर यहाँ पे सप्तमेश और सेकंड हाउस वो मारक स्थान बोलते हैं ना, तो यहाँ पे सप्तमेश उच्चिका हुआ और गुरु भी वहां पे सेकंड हाउस में उच्चिका हुआ, तो वो मार्केस का जो पावर है वो कम हो जाएगा ना? मार्केस का दोष पावर नहीं, दोष ही निकल जाएगा. दोष निकल जाता है ना? हाँ, पावर अलग है और दोष अलग है. सॉरी हाँ सर, ओके सर. सर हाँ बोला मॅडम. हा सर, एक फक्त 5 मिनिटं लागतील. हे नवमांशाच्या संदर्भात आता मगाशी एक विषय निघाला ना, तर त्याबद्दल एक छोटस एक सांगू का मी? बोला बोला बोला. हा सर, ज्यावेळेस आता हे सगळे नवमांश तुम्ही आम्हाला शिकवले, तर त्याच्यामध्ये जेव्हा ज्या वेळेस म्हणजे मेष नवमांश येतो, तर तेव्हा बऱ्याचदा काय होतं की नवमांश हा सुरुवातीला जेव्हा नवीन शिकलं जातं, तर त्याचं एक खूप दडपण असतं विद्यार्थ्यांवर. म्हणजे माझ्यावर पण तसंच दडपण होतं, पण आता ते तुमच्याकडे ते शिकल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर हळूहळू त्या गोष्टी कमी झाल्या. पण त्याच्यामध्ये मी त्याच्यावर एक असं काढलं की जेणेकरून जे नवीन विद्यार्थी येतात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, म्हणून सांगते की ज्या वेळेस मेष नवमांशी कुठला ग्रह येतो, तो मेष नवमांश हे कन्सिडर त्याच्यामध्ये येतो तो सेनांश, तर्करांश, आणि फक्त हस्तलाच एक बलिष्ठ अंश आहे की तो फक्त हस्तमध्येच येतो. पूर्ण नवमांश या ह्याच्यामध्ये आपण चार्ट मध्ये बघितलं तर हस्तलाच फक्त बलिष्ठ अंश येतो. त्यानंतर तो तस्करांश मध्ये पण असतो, आणि श्रवण 1लाच फक्त तो मंगलांश येतो. हा देखील एक युनिक नवमांश आहे की तो फक्त श्रवण 1लाच आहे. त्यानंतर जेव्हा ग्रह वृषभेमध्ये येतो, नवमांश वृषभी नवमांशी येतो, तर त्यावेळेस मॅक्सिमम सगळेच फक्त मघा 2 मधला न्यायांश जो आज आपण बघितला तो सोडला तर सगळे भोग्यांश. हे लक्षात ठेवून जायचं, म्हणजे सोप्या पद्धतीने लक्षात येतं की वृषभेमधला नवमांश असेल तर तो भोग्यांश, एक्सेप्ट मघा 2 मधला. त्यानंतर ज्यावेळेस मिथुनेला नवमांश पाहतो आपण मिथुनेचा, तर त्यावेळेस तो बुद्धीच्या रिलेटेड, मग बुद्धीच्या रिलेटेडच्या ह्याच्यामध्ये काय येतो, तो पंडितांश, विद्यांश, विचक्षणांश, सौम्यांश, असेच नवमांश आपल्याला मिथुनेत पाहायला भेटतात. त्यानंतर कर्केमध्ये एक आणखीन सोपं काय लक्षात ठेवायचं की सगळे धनांश एक्सेप्ट विशाखा 4 मधला अर्थांश, जो एक मॅडम युनिक पत्रिका आहे. काढा. हा, 1 मिनिट, बोला बोला, पत्रिका काढा मॅडम. हा, हा बोला बोला तर मॅडम. कर्केमध्ये सगळे नवमांश हे धनांश मध्येच येतात. ज्या वेळेस कर्क नवमांश मधला ग्रह कुठला असेल तर तो धनांश मध्ये असेल, एक्सेप्ट विशाखा 4 मध्ये हा अर्थांश येतो, आणि हा अर्थांश पूर्ण ह्याच्यात हा एकटाच येतो. त्यानंतर सिंह नवमांशी जेव्हा ग्रह येतो, तर सिंह राशी म्हणजे राज राशी आहे. मग राज राशी म्हणजे मग ते नवमांश कसे लक्षात ठेवणार की जिथं नृपांश म्हणजे राजा, राज्यांश, राज्य करता, जो राज्य करतो, आणि एक फक्त उत्पन्नांश आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये पुष्य 1 हा एकच युनिक असा सिंहला भेटलेला आहे की ज्याच्यामध्ये भूपांश येतो. हा एकच युनिक आहे भूपांश. सगळ्या नवमांशामध्ये हा एकटाच भूपांश भेटला. त्यानंतर ज्या वेळेस कन्या नवमांशाचा विचार केला जातो, तर कन्यामध्ये मॅक्सिमम नपुसकांश, सौम्यांश, भोग्यांश आणि चंडांश हे पाहायला मिळतात. ज्यावेळेस स्थूल नवमांशाचा विचार केला जातो त्यावेळेस ते सगळे अभयांश पाहायला भेटतात, एक्सेप्ट पुष्य नक्षत्रातला 3रा नवमांश, तो फक्त शूरांश मध्ये, हा एकटाच शूरांश मध्ये येतो. त्याच्यानंतर वृश्चिक नवमांशाचा जेव्हा विचार करतो, तर वृश्चिक म्हणजे मंगळाची ह्याच्यात आली. फक्त नवमांशाचा विचार करताना याला निगेटिव्ह या पॉइंट ऑफ व्ह्यूने असा विचार केला की पापांश, दरिद्रांश, नीचांश, क्रूरांश आणि उग्रांश, अशा पद्धतीचे जे निगेटिव्ह नवमांश म्हटले
सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते वृश्चिकेमध्येच आहे. त्यानंतर धनु ही गुरुची राशी आहे. तर धनुला मॅक्सिमम पॉझिटिव्ह नवमांशच आहेत. आणि धनु जसं आहे तसंच मीनचं मी नंतर येतेच, पण धनु नवमांशाचा विचार करताना फक्त आद्रा एकलाच कृपांश हा नवमांश आहे, जो की तो पण एक युनिक नवमांश आहे. बाकी सगळे उत्पन्न अंश आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून सांगते. त्यानंतर मकरेचा विचार करतो तर मकर नवमांशाला पण सगळे पापांश आहे. एकच फक्त तस्करांश आहे आणि धनांश आहे. म्हणजे निगेटिव्ह पापांश तस्करांश अशा पद्धतीने धरलाय. सेम थिंग कुंभ नवमांशाचा जेव्हा विचार केला जाईल तर त्याला देखील उग्रांश हे आणि हे मॅक्सिमम उग्रांश क्रोधांश आले. आता क्रोधांश देखील इथे एक युनिक आहे की तो आश्लेषा 3लाच भेटला, आश्लेषा 3 चरणाला. आणि त्यानंतर शततारका 3 मधला भयांश हा देखील एक युनिक आहे. त्यानंतर मीन नवमांशाचा विचार केला तर पुन्हा मीन म्हणजे गुरुची राशी. सो तिथेही जसं धनुला आपण विचार केला मगाशी की सगळे पॉझिटिव्ह उत्पन्नांश आले, सेम थिंग मीन राशी गुरुची राशी त्याला देखील सगळे पॉझिटिव्ह नवमांश भेटतात, जसे की उत्कृष्टांश, नंतर शुभांश, उत्पन्नांश, शोभनांश असेच. एकच फक्त उग्रांश आहे तिथे. सो अशा पद्धतीने जर विचार केला तर नवमांशाचं दडपण तुमचं कमी होईल विद्यार्थ्या सगळ्यांचं. आणि आपल्याला पत्रिका सोडवताना खूप याचा म्हणजे अगदी नाही का कमीत कमी वेळामध्ये आपल्याला त्या गोष्टी माहिती पडतात आणि सोप्या ठरतात की त्या लक्षात कशा ठेवायच्या. बरोबर. थँक्यू सर. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. नाही, ओके. थँक्यू. सर बोलू का एक मिनिट? हा बोला. आता अतिशय सुंदर पोद्दार मॅडमने हे सगळ्या गोष्टींचं विवेचन केलं. हे आपण सर्वतोभद्रचं जेव्हा आपले रेकॉर्ड्स आहेत ते आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा ते परत माहिती पडतील का, किंवा हा याचा वेगळा काही क्लास? तिथे आहे, तिथे सगळं मी तुम्हाला चार्ट पाठवीन, पाहिजे तर नोट्स पाठवीन, सर्वतोभद्र चक्राच्या नोट्स आहेत त्या पाठवीन. आणि पत्रिका ज्या आहेत त्या त्याच्यावरती लावलेल्याच आहेत, काय समजलं? तर नोट्स आहेत माझ्या आणि हस्तलिखित आहेत चांगल्या अक्षरामधल्या. सुंदर सुंदर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. सर मला पण नोट्स मिळतील सर्वतोभद्राच्या, प्लीज प्लीज. कोण बोलता आपण? श्यामला पुजारी. तुम्ही केलं नाही ना अजून? नाही म्हणजे ती वाचन करते. हो वाचन करते. ठीक आहे, करा. मिळेल. मी टाकून देतो ग्रुपवरती, काय करायचं ते करा, काय ठेवायचं ओके नाही. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता हार्डनकर मॅडम. होय सर. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करते, सगळ्या विद्यार्थ्यांचा आदर करते. आदर अशासाठी की सगळे जण इतक्या उत्सुकतेने अभ्यासपूर्ण या वर्गात उतरलेले आहेत की प्रत्येकाला दुसऱ्याच्या वक्तव्यातलं चांगलं कसं टिपावं ही नजर मिळाली आहे. आणि ही नजर देण्याचं कौशल्य सर हे तुमचं आहे. आजची पत्रिका जी तुम्ही सुरुवात केली तेव्हा त्या पत्रिकेवरचं पहिलंच वाक्य तुम्ही असं म्हणालात की लौकिक प्राप्त वकील. आता लौकिक हा लोकांमध्ये नाव कशाने होतं? चांगल्याने पण होतं आणि वाईट ह्याने पण होतं. पण या वकिलाने जो आपला लौकिक साधलेला आहे तो पराक्रम स्थानातल्या न्यायांशामधल्या धर्मस्थानावर टाकलेल्या दृष्टीने, आणि धर्मस्थानाचा स्वामी हा पंचम स्थानी कलेच्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे त्यांनी वक्तृत्व ही कला कोर्टात मांडताना धर्माची बाजू घेऊन आपला लौकिक साधलेला आहे. म्हणून लौकिक हा शब्द इथे खऱ्या अर्थाने सार्थ झालेला आहे. त्यानंतर मिथुन लग्न, गुरु शनीचं केंद्र योग, दोन्ही ग्रह उच्चीचे आणि केंद्रात बसलेले. त्याच्यात आज एक कोणी बोलता बोलता तर मला असं वाटतं कदाचित पोद्दार मॅडमच बोलल्या असतील किंवा हे सर बोलले असतील की शनीची 10वी दृष्टी गुरुवर. तर हा सुद्धा एक असा भाग आहे की गुरु उच्चीचा बसलाय, मार्गेशत्व त्याचं नष्ट झालंय, तो पापांशामध्ये आहे. आणि पापांश हा अशासाठी की काही वेळा आपण असं म्हणतो उंगली टेढ़ी करके घी निकालना, तसं ज्या गोष्टी वाईट आहेत त्या वाईट गोष्टी सुद्धा खोटं बोलून खरं काढणं याच्यासाठी त्या गुरुला उपयुक्त ठरलेल्या आहेत. म्हणजे तिथे तो पापांश सुद्धा न्यायाला सपोर्ट करणारा
असा झालेला आहे. एकूण पत्रिकेचं विवेचन आता हिने पोद्दार मॅडमनी जसं सांगितलं, नवमांशाचं अर्थात आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी या पद्धतीने घडले असतील, त्यांनी या पद्धतीने हे लक्षात ठेवलंही असेल. पण माधुरी मॅडमचे मी पुन्हा एकदा कौतुक करीन की आपण ज्या पद्धतीने शोधतो, त्यातले कौशल्य शोधतो, ती कौशल्य इतरांना सहज देऊन टाकणं, ही जी त्यांची चांगली उपचार पद्धती आहे, त्या गोष्टीचं मी खरोखर त्यांचं कौतुकही करीन आणि अभिनंदन पण करीन. तर इथे थँक्यू मॅम. हा थँक्स नाही ग माधुरी, तू खरंच चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळ्याच मुलांना, सगळ्याच विद्यार्थ्यांना अशी एक मनामध्ये स्फुल्लिंग स्फुरतय की आपण पण या पद्धतीने अभ्यास करायला हवा. तर खरोखर ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर म्हणजे मॅडम सर तुम्हाला 2 मिनिटं थांबवते. आता सर जर इतक्या सगळ्या विद्या आपल्याला विनासायास अशाच देतात, सरांना किती वर्ष लागले असतील, किती कष्ट पण त्यांनी केले असतील त्या संदर्भात. आणि सर आपल्याला जेव्हा क्लास सुरू होतो तेव्हा एकामागोमाग एक सर अशाच पद्धतीने देतात, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता फक्त तुमचा उत्कर्ष व्हावा एवढीच अपेक्षा आहे. मग मला असं वाटतं मी सरांपेक्षा खूपच, सरांपेक्षा सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे वयाने, ज्ञानाने, पण सरांची विद्यार्थिनी म्हणून मी कुठेतरी शोभली पाहिजे असं तरी मला नक्की वाटतं. सो मला वाटतं हा एक छोटासा प्रयत्न आहे. माझा आग्रह तोच असतो की तुम्ही हुशार व्हावं, त्याच्याकरताच हा क्लास आहे. कळलं? हो. आणि सप्तमेश म्हणून लोकांशी आलेला संबंध कसा, सप्तमेश उच्चीचा असला तर तो म्हणजे ह्याचा सप्तमेश उच्चीचा असल्यामुळे कदाचित या व्यक्तीला विवाहानंतर चांगल्या पद्धतीचे दिवस पाहायला मिळाले किंवा प्रगतीचे दिवस गवसले असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर खूपशा अशा बारीक बारीक गोष्टी की ज्या आपण आतापर्यंत शिकलोय, पण पुन्हा पुन्हा आठवण करून देणं, आणि त्या इव्हन आता या तृप्ती मॅडम पण खूप चांगल्या बोलायला लागलेत. म्हणजे पटकन एखादा मुद्दा काढून तो सांगणं, अर्थात त्यांना आता म्हणजे सततची शिकवण्याची ही मिळाल्यामुळे सुद्धा तयारी असते. प्रत्येक शिक्षकाने अशी तयारी करणं हे गरजेचंच आहे. नाही तर वर्गात गेल्यानंतर मी काहीतरी चाचपडून शिकवेन असं धोरण कधीही ठेवायचं नाही. ते केवळ वेळ मारून नेण्याचं क्लुप्ती असते, ती नाही वापरायची. त्यानंतर धन्यवाद मॅडम. नाही, सरांनी इतकं चांगल्या सगळे मोती वेचून त्यांच्याकडे काय काय सोपवलेलं आहे, ते आपलं चांगलं चांगलं काम करतायत, ही सुद्धा सरांच्या यशाचीच ग्वाही आहे. याच्यात शंका मॅडम, आणि सरांचं जो मुक्त हस्ते देणं आहे ना, आपली ताकद कधी कधी कमी पडते की आपण ते पेलायला सक्षम ठरत नाही. सर भरभरून देत आहेत आणि प्रयत्न म्हणाल तर मी माझ्या परीने 100% करतच असते. अगदी कुठल्याही, जरी परवा मी अगदी सिंहस्थ गुरुबद्दल जरी बोललेले असते की कुठलीही पत्रिका एका कुठल्याही ग्रहावरती कधीच ठरत नाही. त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर सगळे ग्रह ही कारणीभूत ठरतात आणि तेच बघण्याचा माझा दरवेळी उद्देश असतो. फक्त कधी कधी काय होतं की आपल्याला तेवढं विस्तृतपणे प्रत्येक गोष्ट मांडता येईलच असं नाही, प्रत्येकाचं कौशल्य वेगळं असतं. आणि शिकवण्याच्या बाबतीत म्हणाल तर सरांचाच पूर्णपणे पाठिंबा आहे, ज्याच्यामुळे मी आज क्लास घेते आहे. आता माझी दुसरी बॅच पूर्ण होत आलेली आहे मॅडम, आणि ह्याच्यासाठी संपूर्णपणे सगळं श्रेय सरांना आहे मॅडम. यात माझं काहीही नाही. सरांचा पाठिंबा, सरांचा माझ्यावरचा असलेला विश्वास, याच्यामुळेच मी हे साध्य करू शकत आहे. त्यासाठी आणि तुमच्यासारखे लोक आहेत ज्यांचा पूर्णपणे पाठिंबा मिळतो आहे, आशीर्वाद मिळतो आहे. आणि सरांचा तर म्हणजे आपण कुठल्याही शब्दामध्ये आभार मानूच शकत नाही. आपण त्यांचे कायमच ऋणात राहणार आहोत. आणि त्यांचीच जी वृत्ती आहे की भरभरून देण्याची, आणि तीच आपण घेणं जास्ती महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठलंही हातचं न राखणं, हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठं यश असणार आहे आपलं, की आपण ते भरभरून त्यांच्यासारखंच द्यायला शिकावं. आणि त्याचाच एक छोटासा प्रयत्न दरवेळेला असतो. तर ह्याच्यासाठी सगळं श्रेय सरांचं आहे, त्यामुळे सरांनाच शतशः नमन. धन्यवाद. अगदी बरोबर. कुबल मॅडम, हा बोला मॅडम, तुम्हाला काय बोलायचं? नाही झालं सर, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. खूपच सगळं चांगलं. समारोप करा आणि तुमचा शनिवारचा क्लास आहे त्याबद्दल सगळ्यांना आमंत्रित करा.
सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार. सर्वांचे स्वागत. सगळेच जण अतिशय छान बोलतात. माधुरी मॅडम तर बोलतातच. आत्ताच कुलकर्णी मॅडमनी छान सांगितलं, आपल्या सरोज मॅडमनी पण सांगितलं, हळदणकर मॅडम तुम्ही पण. तर मी एकच मुद्दा की जो म्हणजे मला सर्वतोभद्र चक्राच्या बाबतीत बोलायचंय सर. तर आपण एक कुठल्या तरी सरांनी असं विचारलं होतं की हा मंगळ आणि राहू केंद्रयोग झालाय. नो डाऊट तो इथे चांगला आहे, कारण ते तुम्ही बोलता बोलता म्हणालात की हे क्रिमिनल लॉयर पण आहे, तर त्यासाठी हा योग तर नो डाऊट चांगला आहेच. पण हा चंद्र जो आहे ना तो एक्झॅक्ट विद्युन्मुख या बिंदूवर आहे. आणि तुम्ही असं पण सांगितलं ह्या मंगळ राहूचं आपण दुसरी साईड अशी बघायची की भावंडांचं म्हणजे त्यांच्या बहिणीच्या बाबतीत ते तुम्ही म्हटले ना वैधव्य आले. तर म्हणजे ह्या जातकाला त्याच्या डोळ्यासमोर ते दुःख बघायला मिळालं. म्हणजे हे सर्वतोभद्र चक्रातला एक्झॅक्ट चंद्रबिंदू त्या विद्युन्मुख म्हणजे बिंदूवर आल्यामुळं हे आपण इथं निश्चित हे नमूद करू शकतो. बाकी सगळं छान आहे. आणि इथे मी आरूढ लग्न पण काढलं, म्हणजे लग्नेश तृतीयात आहे, मग ते तिथपासून परत म्हणजे पंचमातच ते आरूढ लग्न आलं. आणि तिथे अमात्यकारक शनी अमात्यकारक आहे आणि चंद्र आत्माकारक आहे. म्हणजे हे सगळे अंगेलने आता सगळ्यांनी सांगून झालं, पण ही पत्रिका इतकी अशी छानपणे सुटली. आणि जे तुम्ही सारखं सारखं मारक स्थान आणि ते आम्हाला खूप चांगलं केलं. नाही तर अरे गुरु उच्चीचा आहे पण तो मारक स्थानात बसला, आता तो काय देईल. म्हणजे जे तुमच्याकडे नाही शिकले त्यांना मोस्टली असं वाटणं अगदी ऑब्वियस आहे. म्हणजे तर ते पण म्हणजे तो का त्याचं म्हणजे काय म्हणायचं ते मारकत्व हे झालं, काय म्हणायचं संपुष्टात आलं किंवा नाहीसं झालं, तर तो कारण उच्चीचा झाला. आणि तुम्ही ह्याच्यात ते धर्म आणि कर्म ते पण सांगितलं. म्हणजे भाग्येश शनी उच्चीचा झाला आणि दशमेश गुरु उच्चीचा झाला. आणि शिवाय ते दोघं केंद्र योगात आहे. कारण हे असं म्हणजे वकील किंवा असं अजून चांगल्या पोस्टवर ह्याच खात्यात जाण्यासाठी हे शनी गुरु युती मला वाटतं आपल्या कोण तृप्ती मॅडम म्हणाल्या, तर ती पण खूप चांगली. शिवाय इथे ती म्हणजे अंशात्मक म्हणजे तो केंद्रयोग झाला, ते पण खूप छान आहे. एवढंच सांगते, बाकीचं तर आता सगळ्यांनी सगळं सर सांगितलेलंच आहे. नो डाऊट खूपच छान क्लास झाला आणि अगदी नवीन लोकांना पण म्हणजे असं खूप कळतंय त्याच्यातनं. हेच म्हणजे तुमच्या शिकवण्याचं जास्त काय म्हणायचं प्रभाव आहे असं मी म्हणेन. तर सर धन्यवाद. मी आणि धन्यवाद मॅडम. आम्ही सर्वजण तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. थँक्यू. बरं, तुमच्या परवानगीने मीटिंग एंड करतो आणि थँक्यू उद्या सर. परत नमस्कार करणार. सर, धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर, शुभरात्री. शुभरात्री.